नमस्कार, मी शुभंकर आणि वाढीव चर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. अध्यात्म 101 असं या पॉडकास्टचं मी नामकरण केलं आहे. आपल्या सगळ्यांनाच अस्तित्वविषयक खूप प्रश्न कायम पडलेले असतात, पण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्या प्रश्नांवर विचार करायला फार वेळ मिळत नाही आणि ते मागेच पडतात. पण कधीकधी आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात किंवा असे काही व्यक्ती येतात, त्यानंतर त्या प्रश्नांवर आपल्याला पुन्हा विचार करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो. असंच माझ्या आयुष्यात काही घडलं आणि मी श्री महेश नरहर कुलकर्णी या व्यक्तीच्या संपर्कात आलो आणि त्यांच्याशी अध्यात्मविषयक काही चर्चा करण्याची, काही प्रश्न त्यांना विचारण्याची मला संधी मिळाली. आणि अध्यात्मावर बोलताना त्यांची अधिकारवाणी बघून मला असं वाटलं की नक्कीच त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा रेकॉर्ड कराव्यात आणि पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन याव्यात. तर महेशजींबद्दल थोडंसं सांगतो. महेशजी विज्ञान, कला, वाणिज्य, पर्यावरण, तंत्रज्ञान या अनेक ज्ञानशाखांमधल्या मिळून 23 पदव्या आणि पदविका त्यांच्याकडे आहेत. सध्या ते पर्यावरण लेखापरीक्षण, कायदा आणि संस्कृत प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये मुख्यत्वे काम करतात. आध्यात्मिक अधिकार त्यांचा सांगायचा झाला तर वयाच्या 3ऱ्या वर्षी, म्हणजे जेव्हा मुलांना नीट बोलताही येत नसतं, त्या वयात त्यांनी भगवद्गीतेच्या 12व्या आणि 15व्या अध्यायाच्या पठण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. वयाची 12 वर्ष त्यांनी भगवद्गीता पठणामध्ये, ती मुखोद्गत करण्यामध्ये घालवली. त्याच्यानंतरची 12 वर्ष त्यांनी भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या निरूपणांचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतरची 12 वर्ष त्यांनी भगवद्गीतेचं प्रत्येक श्लोकावर स्वतःचं असं चिंतन केलं आणि त्यातूनच त्यांनी भगवद्गीतेवरचं एक स्वतःचंही चिंतन वेगळं मांडलेलं आहे. भारतीय धर्मग्रंथ म्हणजे वेद, उपनिषद, पुराणं या सगळ्यांचा त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे. त्याच्यावर ते लेख लिहितात वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून. तसंच नाथ संप्रदायाशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि भारतातल्या इतर आध्यात्मिक संप्रदायांचाही त्यांचा गाढा अभ्यास आहे. संस्कृतमध्ये तर ते प्रशिक्षण करतातच. संस्कृतवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व आहे. मराठीतले तरी एक छान कवी आहेत, त्यांच्या कविता मी स्वतः वाचल्या आहेत. तरुणांनी अक्षरगणवृत्तांमध्ये छंदबद्ध कविता कराव्यात असा त्यांचा कायम आग्रह असतो. अशा महेशजींबरोबर या अध्यात्म विषयावर मारलेल्या गप्पा तुम्हाला नक्की आवडतील. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पॉडकास्टमधून मिळतील याची मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पॉडकास्ट बघा. धन्यवाद. काय बाई, काय विषय? पॉडकास्ट ऐकलं का? लगेच सबस्क्राईब करायचं. नुसतीच वाढीव चर्चा. नमस्कार महेश सर, कसे आहात? नमस्कार, मस्त. वेळात वेळ काढून आल्याबद्दल इकडे धन्यवाद. 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 खरं तर मी पॉडकास्ट चालू केल्यावर अध्यात्म वगैरे या विषयावर पॉडकास्ट करीन असं कधी वाटलं नव्हतं, कारण अशी धारणा आहे माझी की अध्यात्म हा अनुभूतीचा विषय आणि चर्चेचा कमी आहे. पण तरीही अनुभूती काही येऊ शकते माणसाला. म्हणजे एखादा काहीतरी झालं कधी तर तो साक्षात्कारच झाला असं म्हणून एखादा माणूस फिरू शकतो. त्यामुळे त्याला थोडी चर्चेची आणि तर्काची पण आवश्यकता आहे असं वाटलं. म्हणून म्हटलं तुमच्याकडे एकदा यावं आणि एक अध्यात्म 101 असं एक जरा करावं. तर अध्यात्मात बरेच प्रश्न मला असे पडायचे आधीपासून. पण आत्ता एक रिसेंटली आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो आणि तिथनं आपण जरा चालू करू. आत्ताच 2-3 दिवसापूर्वी नगर जिल्ह्यामध्ये गोरक्षनाथाचा गड आहे राहुरी तालुक्यामध्ये, तिकडे गेलो होतो. आणि तो गड चढून खाली आल्यावर आम्हाला एक 80-85 वर्षाचे आजोबा असे दिसले. ते 2 बादल्या घेऊन हातात गडावर वर खाली करत होते. का करत होते वगैरे मला काही कळलं नाही, पण आम्ही सहज त्यांना विचारलं, काय बाबा जेवण वगैरे झालं का नाही तुमचं? तर ते आम्हाला म्हटले, आम्ही फक्त लोखंड खातो. आम्हाला वाटलं हे मजा करतायत म्हणून आम्ही म्हटलं, काय बाबा मजा करता का आमची? तर ते म्हटले, थोडेसे चिडल्यासारखे झाले आणि म्हटले, या माझ्या मागं दाखवतो. आम्हाला जर पहिले भीती वाटली, पण म्हटलं चला बघूया. कारण अशा गोष्टी आधी फक्त ऐकवत असायच्या की कोणीतरी काहीतरी चमत्कार केला, हे झालं ते झालं, आणि ऐकून सोडून द्यायचो. ह्याच्यावर कधीच विश्वास वगैरे नव्हता माझा. त्यांच्या मागे गेलो. त्यांनी त्यांच्या पोतडीतनं थोडे असे टोकदार खेळ काढले आणि चांगले जाड गंजलेले खेळ होते बरं का. आणि तिथे एक माणूस होता, त्याला त्यांनी एका ग्लासमध्ये पाणी आणायला सांगितलं. पाण्यात आपण जशी चहात बिस्किटं बुडवतो ना, तसं त्यांनी एक खेळा घेतला आणि त्या पाण्यात बुडून काहीतरी मंत्र म्हणण्यासारखं केलं आणि 2 खेळ त्यांनी खाल्ले. आणि त्यांनी आमच्याकडे बघितलं. मला काय करायचं कळलं नाही. मी आपलं फक्त पायावर त्यांना डोकं ठेवून नमस्कार केला. पण हा माझा पहिल्यांदा याची देही याची डोळा एक्सपिरियन्स होता की असं काहीतरी बघण्याचा, असा काहीतरी चमत्कार. हे आधी फक्त मी ऐकले होते. तर तुम्ही थोडं याचं स्पष्टीकरण देऊ शकाल का की हा काय प्रकार आहे आणि हे मला जे दिसतं ते खरंच होतं का, काय होतं हे? खूप सुंदर प्रश्न आहे. खरं तर खूप सुंदर निरीक्षण आहे तुमचं. आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला आपण अशा ठिकाणी जातो त्यावेळेला आपण असे प्रश्न किंवा अशा गोष्टी बघितल्या पाहिजेत किंवा अशा गोष्टींना उद्युक्त पण झालं पाहिजे. पण त्याच्यामध्ये कोणालाही त्रास देण्याची भावना किंवा भूमिका नसावी. अर्थात तुम्ही जी सुरुवात केली त्या सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे म्हणालात की आध्यात्मिक गोष्ट ही चर्चा करण्यासारखी नाही, आध्यात्मिक गोष्ट ही अनुभवासाठी आहे.
जर ती अनुभवासाठी आहे तरीसुद्धा काय आहे त्याच्याबद्दल बोलावं लागेल. त्याच्याबद्दल बोललो तर आपल्याला काय आहे हे कळेल. आणि ते अनिर्वाच्य आहे, त्याचं वर्णनच अनिर्वाच्य. ते वाच्य वाचे वदावे असं म्हटलं समर्थांनी. अनिर्वाच्य म्हणजे त्याचं वर्णन करता येत नाही, पण ते वाचल्याशिवाय समजणारही नाही, ते ऐकल्याशिवाय मला कळणार नाही की असं काहीतरी आहे जिथंपर्यंत मी जाऊ शकतो. म्हणून निश्चितपणानं वेदांत चर्चा करीत जावी म्हटलेलं आहे. अध्यात्म चर्चा ही नेहमी केली पाहिजे. बाकीची जी बाष्कळ चर्चा आपण करतो ती खरं तर नाही केली पाहिजे. तर तुमचा प्रश्न निश्चितपणानं स्तुत्य आहे. लोखंडी चणे हा जो विषय आहे, तर तुकाराम महाराजांचाही आपल्याला अभंग माहिती असेल, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये ही भूमिका चणे खाण्याची जी आहे ती इतके कठीण गोष्टी आपण सहजासहजी पचवू शकतो. म्हणजे संसारामध्ये अनेक येणारे अडथळे अडचणी ह्या सगळ्या आपण पचवू शकतो, एवढं आपण भावनिक स्तरावर समजून घेऊ शकतो. हो. परंतु हे आपल्याला जर फिजिकल म्हणजे शारीरिक स्तरावरती बघायचं असेल तर आपल्याला अणूच्या सिद्धांतापर्यंत जावं लागेल. साधं उदाहरण घेऊ आपण, की सोन्याचा दागिना आहे आणि तांब्याचा एक कडा आहे. सोन्याचा दागिना तांब्याच्या कड्याला चिकटवला तर त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाही, तो वेगळा राहतो. पण आता मी सोनं उकळलं, गरम केलं भट्टीमध्ये, तांबंही उकळलं भट्टीमध्ये, आता मी ते दोन्ही एकमेकात मिसळलं तर ते मिसळलं जाऊ शकतं. हो. ही जशी प्रक्रिया आहे तशी मंत्र म्हणल्यानं किंवा कॅटॅलिस्ट आपण म्हणतो, विज्ञानामध्ये कॅटॅलिस्ट येतो. केमिकल रिॲक्शन ज्या असतात त्या केमिकल रिॲक्शनमध्ये कॅटॅलिस्ट असतो, ज्याला आपण संप्रेरक म्हणतो, बरोबर. अभिक्रियाकारक. हो. तो केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, पण तो घडवून आणतो. परफेक्ट. तर तसा मंत्र हा त्या गोष्टीमध्ये प्रत्यक्षात भाग घेत नाही, पण ती क्रिया घडवून आणतो. ती क्रिया घडवून आणण्यासाठी म्हणजे दोन इलेमेंट्सचं एक समरसतेमध्ये रूपांतर करणं ही जी क्रिया आहे. मनुष्याचा देह आणि एक लोखंडाचा खिळा हे दोन समरस झाले तर ते आपोआप एकमेकाला त्रास न देता राहणार. जसं सोनं आणि तांबं हे विषमरस आहेत. म्हणजे हा सोन्याचा दागिना हा सोन्याचा दागिना नाही आहे, एक सोन्याचा एक तांब्याचा आहे. हे दोन्ही सुद्धा आपण मिसळू शकतो. दोन सोन्याचे सुद्धा सामान्यपणानं मिसळले जात नाहीत, पण गरम केल्यानंतर ते आपोआप मिसळले जातात. तसं मंत्राच्या सामर्थ्यानं एक लोखंडासारखी वस्तू आणि एक शरीरासारखी वस्तू हे दोघं एकसारखे समरस होऊ शकतात. हे त्याच्यामागचं विज्ञान आहे. आणि म्हणून हे लोक या पद्धतीचा चमत्कार करू शकतात. आपल्याला तो चमत्कार वाटतो, पण ह्याच्यामागं पराकोटीचं विज्ञान लपलेलं आहे. आता तुम्ही जे म्हणताय ते सिद्धांत लेवलला मला पटतंय, किंवा एक तर्क असा एक देऊन मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर ते एक वरवर पटतंय मला. पण हे फक्त असं एक तर्क देऊन तुमचं फिजिकल कॉन्फिगरेशन पण कसं बदलेल बायोलॉजिकली? ती गोष्ट लोखंड पचण्यासाठी तुम्ही जर मनातनं म्हणला की समरस झाले ते दोन अणू, पण ते खरोखरच तुमच्या शरीरात जाऊन तो खिळात जाणार आहे आणि तो तुमच्या अन्ननलिका फाडतच जाईल ना, तर ते कसं काय बदलतं म्हणजे मंत्राने? किंवा ती बायोलॉजिकली ते मॅनिफेस्टेशन कसं काय होतं? खरंच म्हणजे शरीर बदलतं का माणसाचं, की तो खिळा बदलला असेल? शरीराच्या जाणीवा आणि वस्तूच्या जाणीवा या दोन्ही जेव्हा एकसारख्या होतात त्यावेळेला ती वस्तूची जाणीव शरीराच्या जाणीवामध्ये मिसळून जाते आणि म्हणून शरीराला त्रास होत नाही. माझ्या शरीराला सूचना मी देतो की हा लोखंडाचा खिळा आहे, ह्याला टोक आहे, आणि ज्यावेळेला हे टोक आतमध्ये जाईल तेव्हा ते फाडत जाईल. ही माझ्या मेंदूला मी दिलेली सूचना आहे. ज्यावेळेला मी मेंदूमधून हे प्रोग्रॅमिंग काढून टाकतो त्यावेळेला मेंदूला मी काहीही प्रोग्राम करू शकतो की हे लोखंड आहे. हे जर मी मान्य केलं नाही तर मेंदू शरीराला सांगतो की ह्यातलं काहीही उपलब्ध नाही, तुला जे मिळेल ते तू खा. जे मिळेल ते तू खा म्हटल्यानंतर तू काहीही खाऊ शकतो. आपला मेंदू हा प्री प्रोग्राम्ड आहे. म्हणजे आपण जन्माला येण्यापूर्वी संचितानुसार काही प्रोग्रॅमिंग झालं आणि जन्माला आल्यानंतर आपण त्याला खूप जास्त निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग देतो, म्हणजे लिमिटेशनचं प्रोग्रॅमिंग देतो. म्हणजे तू म्हणजे तुझं नाव, तुझी एंटिटी, ही वस्तू अमुक एक वस्तू आहे, हा खुळखुळा आहे, ही आई आहे, हे वडील आहेत, हे आपण त्याला जाणीवांची लिमिटेशन देतो, ही बंधनं देतो. आणि ह्या बंधनांच्यामुळं माणसाचा मेंदू तेवढंच प्रोसेस करतो, तेवढीच प्रक्रिया चालू ठेवतो. याच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. हे बंधन जर काढलं तर मनुष्याचा मेंदू शरीराकडून काय वाटेल ते करून देऊ शकतो. आणि याचा फक्त प्रयोग केला पाहिजे. थेरॉटिकल चर्चेनं याचं उत्तर थेरॉटिकली आपण सिद्ध करू, पण प्रॅक्टिकली तुम्हाला करायचं असेल तर तो प्रयोग करावा लागेल. बरं. पण तेव्हा अजूनही तुम्ही म्हणला तसं ते प्रॅक्टिकलीच करून बघायला लागेल. पण तरी अजूनही असं कळत नाही की तुम्ही म्हटलं संचितानुसार मेंदू काही गोष्टी प्रोग्रॅमिंग घेऊन येतो, म्हणजे ह्या जन्मामध्ये मी ते प्रोग्रॅमिंग बदलू शकतो पूर्णपणे आणि पाहिजे ते मॅनिफेस्ट करू शकतो? 100%. बरं. माझी तयारी नसते का? कारण कंडिशनिंग असतं, आपण जिकडे वाढतो आणि आजूबाजूची लोक जे करतात तसं आपण करत राहतो. पण हे का करायचं? म्हणजे समजा असं काहीतरी वेगळं करायचं आहे तर ते काच करायचं आहे? नाही, चणे खाणं हा उद्देश नाहीच आहे. हां, मग काय त्यांनी उद्देश फक्त काय? एक
परमेश्वराच्या शक्तीचा एक भाग म्हणून त्यांनी ते दाखवलं की मी चणे खाऊ शकतो, मला भुकेची गरज नाही. तुम्ही प्रश्न विचारलात की तुमचं जेवण झालं का, म्हणून त्यांनी आपल्याला उत्तर दिलं की मी चणे खाऊ शकतो किंवा तुम्ही फक्त चणेच खाऊ शकता. एक विशिष्ट भाग त्यांनी सांगितलं की तुमच्यापेक्षा एक अनकॉमन, वेगळा, म्हणून त्यांनी तो सांगितला आपल्याला. बरं. पण यात परमेश्वराच्या शक्तीचं तुम्ही म्हणतात, मग परमेश्वराची शक्ती कुठे आली? आता ह्याचा थोडं अजून आपण खोलात जाऊया की ते आजोबा जे होते त्यांनी त्यांच्या मेंदूला रिप्रोग्रॅम केलं असेल आणि त्यांना ती गोष्ट साध्य झाली. तर ह्यात परमेश्वराच्या शक्तीचा सहभाग कुठे आहे? आणि मेंदूला इन्स्ट्रक्शन देणारा काही एंटिटी आपल्या शरीरात आहे का? मला असं वाटायचं आत्तापर्यंत की मेंदूच मन आहे, मेंदूच भावना निर्माण करतो आणि मेंदूच सर्व आहे. ज्या पण गोष्टी आपल्याला अनुभवाला येतात किंवा जे विचार मनाला येतात त्या सगळ्या मेंदूतनंच उत्पन्न झालेल्या असतात, अशी माझी तरी समज होती आत्तापर्यंतची. पण काही वेगळी गोष्ट आहे जी मेंदूला चालवते? निश्चितपणानं परम ईश्वर असं म्हटलं ना आपण. परम म्हणजे परमश्रेष्ठ किंवा पलीकडचा, जो आपल्या सामान्य बुद्धिमत्तेच्या पलीकडं आहे, सामान्य जाणीवांच्या पलीकडं आहे. आणि त्याचं स्थान कुठं आहे असं विचारलं तर तो 2 ठिकाणी राहतो. एक म्हणजे संपूर्ण जगतामध्ये आणि दुसरं म्हणजे आपल्या हृदयामध्ये. त्यामुळे दोन्ही ठिकाणी राहून तो आपल्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. पण बाह्य गोष्टींचं नियंत्रण जे आहे, म्हणजे मेंदू माझा आपोआप काही करत असेल तर मग वेगळं शिकवायची गरज पडली नसती. आपल्याला मेंदू, लहान मुलांचा मेंदू आपण प्रोग्राम करत जातो. का करतो? मेंदू जर स्वयंपूर्ण असता तर त्यानं आपोआप काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज केल्या असत्या, बरोबर. एखादा मूल जर जंगलात ठेवलं तर त्याला नंतर मराठी भाषा शिकवली, बोलायला पाहिजे म्हणून सांगितलं, न शिकवता तर तो बोलू शकत नाही. का बोलू शकत नाही? कारण त्याला वरून काही इनपुट मिळालेला नाही. बरोबर. मग त्याचा अंतर्गत प्रोसेसिंग जे असेल त्याप्रमाणे तो वाढला का, तर तेवढाच वाढला तो. मग अंतर्गत प्रोसेसिंग हे सुसंस्कृत नाही असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण त्याच्यावरती तो संस्कार करण्याचा प्रयत्न करतो, जो संस्कार मर्यादित आहे. याचा अर्थ काय होतो की त्याला कुठेतरी इन्स्ट्रक्शन द्यावी लागते. जेव्हा मी देत नाही बाहेरून, तेव्हा तो आतून कुठून तरी इन्स्ट्रक्शन घेत राहतो. तो कुठून इन्स्ट्रक्शन घेतो त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. बरं. कुठून इन्स्ट्रक्शन घेतो त्याला ईश्वर म्हटलेलं आहे. म्हणजे मेंदूकडे इन्स्ट्रक्शन पोचण्याआधी कुठल्या तरी एका एंटिटीकडे जाते, तोच ईश्वर आहे आणि तो आपल्यात पण त्याचा एक अणू आहे. पण तो असा अनुभवाला काही येत नाही. तो काय आहे नेमकं? म्हणजे आता हा परत त्याच प्रश्नाकडे जातो. म्हणजे मी जेव्हा VITमध्ये शिकत होतो इंजिनिअरिंगला, तेव्हा आम्हाला एक ओपन इलेक्टिव्ह विषय होता फिलॉसॉफी म्हणून. तर इस्कॉनचेच काही साधू ते शिकवायचे तो विषय. तर त्यांनी सांगितलेले 2च प्रश्न आहेत विचारण्यासारखे ह्या जगात किंवा संशोधन करण्याजोगे. एक म्हणजे मी कोण आहे आणि दुसरं म्हणजे मृत्यूनंतर मी कुठे जातो. म्हणजे तेच 2 प्रश्न का वगैरे असे पण मला प्रश्न पडले होते तेव्हा, पण तरी मला ढोळाने पटलं होतं, हां हे खरंच गहन प्रश्न आहेत आणि याचा विचार कोणी करत नाही. म्हणजे तर तो मी कोण आहे हा जो प्रश्न आहे, तसंच तुम्ही आत्ता उत्तर दिलं की मेंदूकडे जायच्या आधी ज्याच्याकडे तो सिग्नल गेला किंवा कुठली इन्स्ट्रक्शन गेली, तो मी आहे. बरोबर. मग कुठे तो मी, म्हणजे काय आहे तो मी, ते कळत नाही आहे. मेडिकल सायन्सला हा प्रश्न विचारू आपण. मेडिकल सायन्समध्ये जर आपण पूर्ण शरीराचं डिसेक्शन केलं तर त्या डिसेक्शनमध्ये तो मी कुठेही सापडत नाही. पण मेडिकल सायन्सनं डिसेक्शन केलेली बॉडी परत शिवली की तो मी जागा होतो. हां, असं कसं? बरोबर. असं कसं? तर याचंच उत्तर हे आहे की जी चैतन्य शक्ती आहे, जी प्रेरणा आहे, ती सूक्ष्म स्वरूपामध्ये असते, जी प्रत्यक्ष दिसत नाही. फुलामध्ये फळ आहे का? फुलामध्ये फळ आहे, फुलातनंच फळ येतं. दिसत नाही. बरोबर. दिसत नाही. मग प्रेरणा आहे, चैतन्य आहे, त्याच्यामध्ये तेज आहे, प्राण आहे. त्या प्राणाचं फक्त रूपांतरण होत राहतं, परिवर्तन होत राहतं. तसं अहंकार जो आहे किंवा आपला जीव जो आहे, तो जीव येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपणहून त्याच्यावरती क्रिया करत जातो, प्रक्रिया करत जातो. आणि म्हणून आपल्याला मेंदूला त्या सूचना मिळतात. तो जीव करताना काय करतो की संचितामध्ये जे मिळालेलं आहे त्याचा विचार करतो की मला ह्या ठिकाणी काय केलं पाहिजे, माझ्या मागच्या भूमिका काय आहेत आणि इथं माझ्यापुढं आलेला प्रसंग काय आहे, त्यातलं ज्ञान घेऊन प्लस आपण जेव्हा त्याला ॲडिशनल बाहेरून काही इनपुट देत राहतो ते सगळे घेतो आणि मग तो आपल्याला जे पाहिजे तसं वागण्याचं प्रतिक्रिया देतो. आणि ती प्रतिक्रिया मेंदू पुढे प्रोसेस करतो आणि ती शरीराकडून करून घेतली जाते. आणि त्याला काय पाहिजे असतं, त्याचं ध्येय काय आहे त्या जीवाचं? त्या जीवाचं ध्येय काय आहे तर मागच्या राहिलेल्या वासनांची पूर्तता करणं हे पहिलं ध्येय, जे लौकिक स्तरावरती आहे. आणि वस्तुतः जे ध्येय असायला पाहिजे ते मी कुठून आलो याचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे मी कोण आहे आणि मी कुठून आलो. आज मला भ्रम झालेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक राजा होता, तरुण होता, लहानपणी लवकर लग्न झालं, लवकर मूल झालं, राजा ऐश्वर्यात आरामात राहिलेला आहे, मुलगाही ऐश्वर्यात आरामात राहिलेला आहे. कालांतरानं मुलगा थोडा बिघडल्यासारखा वाटला. मग लोकांनी तक्रारी केल्या, बायकोनं तक्रार केली, मुलगा असा आहे तसा आहे, हे नाही ते नाही. हरकत नाही म्हटलं, आपण त्याला हाकलून देऊ. त्यानं राज्यातनं हाकलून दिला. हा मुलगा नाही मला मुलगा नाही असं समजू आपण, हाकलून दिला.
तो मुलगा इकडं तिकडं भटकत, शेवटी राजानं बाहेर काढलेला आहे, तो इकडे तिकडे भटकत 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 जंगलात इकडे तिकडे फिरत फिरत शेवटी परक्या राज्यामध्ये गेला. आणि प्रवास करत करत फिरत असताना तो शेवटी काही खायला नाही, प्यायला नाही, किंवा बरोबर अन्न वस्त्र निवाऱ्याची काहीच तरतूद नाही. त्यामुळे तो इकडं तिकडं भटकून शेवटी भिकाऱ्यांच्या टोळीमध्ये समाविष्ट झाला आणि त्यांच्याबरोबर भीक मागायला शिकला. कालांतरानं राजा मोठा झाला, वृद्ध झाला आणि आता असं वाटलं की आपल्याला हे राज्य कोणाला तरी दिलं पाहिजे आणि मग आपण वनवासामध्ये किंवा आपण आता मृत्यूच्या जवळ निघालेलो आहोत तर त्याची तयारी केली पाहिजे. आता आणायचा कुठून मुलगा? होता तो आपण घालवून दिला, कमनशिबी झालो. मग आता काय करायचं? मग प्रधान नेहमी हुशार असतात, त्यामुळे त्यांनी प्रधानाला बोलवलं आणि म्हटले, प्रधानजी असा असा विषय आहे, तर आपल्याला राजकुमार परत आले पाहिजेत, कसे आणताय बघा. मग प्रधान स्वतः दौऱ्यावर निघालेले, सगळीकडनं आजूबाजूचा सगळा असमंत पालथा घातलेला आहे आणि तरीही त्यांना राजकुमार मिळाला नाही. विचार करतात की राजकुमार आहे तर तो राजकुमारासारख्या प्रवृत्तीमध्ये असेल, म्हणून त्यांनी तशा सगळ्या भागामध्ये शोध घेतला पण तो मिळाला नाही. शोधता 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 एका धर्मशाळेमध्ये आले परराज्यामधल्या, आणि त्या ठिकाणी बघितलं दारावर भिक्षा मागणारा किंवा भीक मागणारा एक पुरुष बसलेला होता. त्याला बघितल्यानंतर प्रधानजीला काहीतरी वेगळं वाटलं, म्हणून प्रधानजीने त्याला जवळ जाऊन विचारलं, तू कोण आहेस, काय आहेस, कुठल्या भागातून आलास? आणि असं विचारता 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 त्याला त्याची ओळख पटली की हा राजकुमारच आहे. ही ओळख पटल्याबरोबर प्रधानजीनं लगेच त्याला मुजरा केला. म्हटला, महाराज, तुमची मोठ्या महाराजांनी आठवण काढलेली आहे. महाराज म्हटल्याबरोबर तो ताडकन उभा राहिला. त्याला कळलं की आता मी युवराज आहे, मी राजपुत्र आहे. इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये तो स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःची जी ओळख होती ती विसरून गेलेला होता. जेव्हा त्याला प्रधानजींनी ओळख पटवून दिली तेव्हा तो आता जागा झाला. आता प्रधान पण त्याच्यापुढे नम्रच आहे, लक्षात ठेवा. प्रधानजी नम्र आहेत. आणि मग त्या राजकुमाराला घेऊन ते घरी गेले. आपण तो हरवलेला राजकुमार आहोत. आपल्या अस्तित्वाची ओळख आपण ती विसरून गेलो. ती ज्या क्षणाला आपल्याला मिळते, म्हणजेच मी कोण आहे हे आपण बाहेरच्या ज्या गोष्टी करतो त्या परिस्थितीनुसार करत असतो आणि त्या बदलत राहतात. पण माझी जाणीव मला ज्या क्षणाला होते त्या क्षणाला मी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबवतो आणि मी माझ्या स्वरूपामध्ये पुन्हा पाठीमागं जातो. म्हणजे मी कोण आहे हे जाणून घेणं हेच माझं गंतव्य किंवा लक्ष्य आहे, असायला हवं. पण माझं स्वरूप मी ओळखतो हे थोडंसं लूपमध्ये वाटत नाही का? असं की कोणाचं स्वरूप म्हणजे माझं स्वरूप मीच कसं ओळखीन? मग तो मी मला ओळखण्यासाठी ते कसं होतं काय कळत नाही. म्हणजे मला कसं विचारत आहे. पण बरं, तुम्ही आरशात बघता? हो, आरशात काय दिसतं? प्रतिबिंब दिसतं स्वतःचं. प्रतिबिंब दिसतं. तुमचं रूप दिसतं का? तुमचं स्वरूप दिसतं का? स्वरूप दिसतं. स्वरूपाची व्याख्या काय? स्वरूप, हां, रूप म्हणजे बाह्य रूप दिसतं, बाह्य रूप दिसतं. स्वरूप हे अंतरंगामध्ये असतं. नाही दिसत. तुमचा स्वभाव दिसतो आरशामध्ये? नाही दिसत. नाही दिसत. तुम्ही काय करणार आहात हे आरशामध्ये दिसतं बघितल्यानंतर? नाही दिसत. नाही दिसत. तुम्ही आतून चिडलेले आहात, डोळे शांत ठेवलेले आहेत, आरशामध्ये दिसतं चिडलेले आहात? पूर्णपणे त्याची कल्पना येणं अवघड आहे. बाह्यरूप आपलं असंच आहे. बाह्यरूपावरून आतमध्ये काय चाललं याची अजिबात कल्पना येत नाही. म्हणून आतमध्ये ज्याला राग आला किंवा ज्याच्या मनामध्ये ज्या ज्या भावना आल्या त्याच्याकडे आपण बघायला शिकलं पाहिजे. तो माझा खरा मी आहे. जसं आपण म्हणली राजकुमारानं स्वतः शोध घेतला असता, अरे मी राजकुमार होतो, आता मी काय अवस्थेला आलो, तर मी काय केलं पाहिजे ह्याचा शोध त्यानं जर घेतला असता तर झाला असतं. पण त्यानं घेतला नाही, कारण तो ह्या जाणीवा विसरून गेला. तसं आपण सुद्धा ही जाणीव विसरून जातो. मी जन्माला येताना काय होतो? समर्थ रामदास म्हणतात की जन्माला येण्याच्या अगोदर प्राणी गर्भामध्ये सोहम सोहम म्हणत असतो. म्हणजे मी हा मी तोच मी म्हणजे मी जीवात्मा आणि तो परमात्मा, आम्ही दोघं एकजीव आहोत, तोच मी आहे ही जाणीव त्याला असते. त्याला कष्ट होतात, गर्भामध्ये कष्ट होतात, आपसुक होतात. मेडिकली पण आपल्याला माहिती आहे गर्भामध्ये कष्ट होतात. पण त्या कष्टाच्या जाणीवेतून त्याला असं समजतं की अरे आपण खूप चांगल्या ठिकाणी कुठेतरी होतो आणि आता ह्या कष्टामध्ये आलो, हा नरकवास आहे, यातनं बाहेर पडूया. आणि बाहेर पडल्यानंतर मी ह्या सोहमचा जो गजर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात करेन आणि मी स्वतःच्या अस्तित्वाकडे पुन्हा वळून जाईन. पण ज्यावेळा तो ॲक्च्युली बाहेर येतो जीव, त्यावेळा त्याची ही जी जाणीव आहे ती आपोआप नष्ट होते. कारण बाहेर येण्याच्या वेदना ज्या झालेल्या आहेत, आत असतानाच्या वेदना वेगळ्या आणि बाहेर येतानाच्या वेदना वेगळ्या. त्या बाहेर येताना जेवढ्या वेदना होतात त्या सगळ्या वेदनांच्या प्रवासामध्ये तो सोहम विसरून जातो. आणि मग बाहेर आल्यावर त्याला प्रश्न पडतो की कोहम म्हणजे मी कोण आहे. हा प्रश्न सुद्धा आयुष्यामध्ये पुढं नेला जात नाही. कारण तो जेव्हा मी कोण आहे ह्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपण त्याला शिकवतो तू महेश आहेस. त्याला तेच खरं वाटायला लागतं. तू महेश आहेस, हो मी महेश आहे. अरे पण मी सोहम होतो, मी कोहमचा विचार करत होतो आणि मी महेश कसा झालो, ही जाणीव त्याची त्या बालवयामध्ये आपण नष्ट करून टाकतो. ज्यांची राहते ते त्या मार्गामध्ये पुढे जातात आणि ते स्वतःला ओळखून
तसे वागत राहतात. पण ही सगळी अशी कॉम्प्लेक्स मशिनरी अशी डिझाईनच कोणी केली की असं पूर्वीच्या जन्मातनं जीव काही वासना घेऊन येतो, मग तो गर्भात जातो, तेव्हा गर्भात त्याला जाणीव असते की तो मी आहे. पण मग वेदनातनं गेल्यावर मग त्याला परत काय तो मायाच्या जंजाळात गुरफटल्यामुळे त्याला कळत नसेल की मी कोण आहे, तो परत कन्फ्यूज होतो. हे सगळं असं का होतं ना? म्हणजे ह्या सगळ्याची रचना जी आहे, आता समजा मी इंजिनियर झालो, मग मी पहिल्यांदा काय विचार करतो, आता बास, आता शिक्षण मस्त झालेलं आहे, आता मी निवांत आयुष्य काढणार, असा विचार करतो का? नाही विचार करतो. मग मी काय विचार करतो की आता मला नोकरी केली पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. मग 2 वर्ष नोकरी केली की मी म्हणतो की नाही, मला आता पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे, मला US ला गेलं पाहिजे, मला जर्मनीला गेलं पाहिजे, मला आणि अनेक देश आहेत इकडं तिकडं गेलं पाहिजे. ते झाल्यानंतर आपण थांबतो का? नाही थांबत. आता मला पाहिजे ते मिळालं, मला नोकरी करायची होती, मी नोकरी केली, आता थांबतो बस, असं होतं का? नाही होत. मग मी अजून काहीतरी म्हणतो की मला आता लग्न करायचं, मग मी बायको शोधतो. बायको आधी होती का? आधी होती का? म्हणजे आपल्या आयुष्यात बायको होती का? नाही नव्हती. हां, ती कुठून आली? ती तुमच्या मनातून आली. मनातून आली. बरोबर. हां, म्हणजे आपण ठरवलं म्हणून बायको आहे, नाहीतर बायको नाही. नाही. हो, आपण ठरवलं म्हणून संसार तयार झाला, मग बायको आली, मग मुलं झाली. ही कुठून आली? ते आपल्याच विचारात. दिसताना फिजिकल मध्ये आपल्याला दिसतं बॉडीमधून मुलगा बाहेर आला, पण तो बॉडीमधून नाही आला, तो तुमच्या मनामधून आला. बरोबर. आधी इच्छाच प्रकट झाली आणि मग मग हे संकल्पानं निर्माण झालेलं जग आपल्या जसं आहे, जसं ब्रह्मांडाचा एक संकल्प आहे, त्या ब्रह्मांडाच्या संकल्पातून हे आपोआप निर्माण होत राहतं. आणि कालांतरानं जसं आपण वृद्ध झाल्यानंतर आपण म्हणतो आता मला बास झाला, आता देव मला घेऊन जाईल, उठाले रे बाबा, असं होऊन जातं आपलं. मग हे जसं आपण करतो हेच ब्रह्मांडामध्ये होतं. आणि म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलं. म्हणजे काय, जे ह्या शरीरामध्ये चालतं तेच ब्रह्मांडामध्ये चालतं. म्हणून जे ब्रह्मांडात चालतं तेच पिंडामध्ये चालतं. ह्याच्यापेक्षा वेगळं काही होऊ शकत नाही. मग मला स्वतःचं स्वरूप कळून घेण्याची गरज काय आहे? जर एकदा सगळं परत ब्रह्मांडात लीन होणारच आहे, तर मी माझं काय आत्मस्वरूप जे आहे ते जाणून घ्यायची गरज काय? मी परत ब्रह्मांडाचाच भाग आहे आणि ब्रह्मांडातच जाणार आहे, तर मग चाललंय तर चालू दे. मी आत्ता मजा करतो इथे पृथ्वीवर, कशाला उगाच मी हे आयुष्य त्यात घालू त्या शोधामध्ये. इथे जे सांसारिक सुख आहेत, इंद्रियांची जी सुख आहेत, ती मी उपभोगून घेतो. जाणारच आहे एक दिवस ब्रह्मांडात. किती सुख मिळाली आपल्याला आजपर्यंत? किती जणांना किती सुख मिळाली? मग मिळतात ना छोट्या छोट्या गोष्टींमधून लोकांना. सुखासाठी धडपड करतो. पण आज जर विचारलं की किती माणसं ह्या जगामध्ये खऱ्या अर्थानं सुखी आहेत, सुखाचा अर्थ काय होतो की ती गोष्ट पुन्हा करण्याची इच्छा होत नाही, त्याला सुख म्हटलं. म्हणजे एकदा ती गोष्ट मिळाल्यावर तृप्ती मिळाली असं. तर त्याला सुख म्हटलं. असे किती लोक आपल्याला सापडतील? बरोबर. सुखाचा अर्थ तो होतो. सुखाचा अर्थ आहे की चिरंतन आहे, शाश्वत आहे. पण तो अट्टहास का ना की शाश्वत सुखाचा? कारण आपल्याला दुःख नको असतं. अध्यात्माचा अट्टहास तो नाहीच आहे. मनुष्याचा अट्टहास आहे की मला कायम सुख पाहिजे. मग सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम. सुख दुःखावृते लोके. सुख आणि दुःखानेच आवृत झालेला हा लोक आहे. सुख आलं की तेही जाणार, दुःख आलं की तेही जाणार. पण मला मान्य नाही आहे ते, म्हणून मी दुःखाला सुद्धा सुखामध्ये परिवर्तन करण्याचा विचार करत राहतो आणि म्हणून संघर्ष तयार होतो. मग हे सगळं सुख मला जर हे काही न करता मिळत असेल तर मी घ्यायचं का नाही घ्यायचं? म्हणून तो माझा उद्देश झाला पाहिजे आयुष्याचा. बरं. जे शाश्वत सुख आहे, जे कायम राहणार आहे, ते असेल तर या धावणाऱ्या सुखांची किंवा धावणाऱ्या दुःखांची तमा कोण करेल? आणि मग एकदा ते सुख मिळालं, ते आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर जो काही अत्यानंद ती स्थिती असेल, त्याचं थोडंसं त्याबद्दल सांगू शकता का तुम्ही? की म्हणजे ती स्थिती काय असते असं नाही, पण फिजिकलीच काही खरंच बदल घडतो आणि तो खरंच त्या मीला अनुभवायला येतं ते सत्य का? मी असं थोडंसं जे काही पॉडकास्ट ऐकतो किंवा सो कॉल्ड गुरूंच्या जे काही डिस्कोर्सेस ऐकतो, त्यातनं असं वाटतं की तो मी जो आहे, ज्याला मुक्ती पाहिजे किंवा ब्लिस पाहिजे, त्या मुक्तीच्या अवस्थेपर्यंत जाईपर्यंत तो मीच छोटा 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 होत जातो आणि तो मीच संपतो, ज्याला त्या मुक्तीची अपेक्षा आहे आणि तीच मुक्तीची अवस्था आहे. तर मग त्या मुक्तीची अवस्था पण ती मला जर अनुभवायला येणार नसेल, तो जो मी आहे आत्ता, ज्याला अपूर्णतेचं फिलिंग येतं यातनं, तो मीच जर संपणार असेल, तर मग त्या मुक्तीचा पण मला आनंद नाहीच मिळणार आहे. तर मग मी तेच कशाला वेळ घालू? मुक्तीचा आनंद नाही मिळणार असं आपण ठरवलं. असं का ठरवलं? कारण तेव्हा मीच संपणार आहे असं कोणी सांगितलं? असं म्हणजे साधारण ऐकून मी ते चाविलय तो होतो, एक मी तर्क, चालाय होतो, हां, असं तो एक आपण तर्क पटतोय ऐकलेलं मला, की जे आतनं जे काही जे भावना येते की मी अतृप्त आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, बेसिकली मला सगळं पाहिजे, मला इन्फायनाईट ब्लिस पाहिजे. तर परफेक्ट. हां, चांगला शब्द वापरला तुम्ही, इन्फायनाईट. आता आपण या इन्फायनिटीलाच घेऊन काम करू. इन्फायनिटी कधी मिळणार? मॅथमॅटिकली, गणितीय दृष्टीनं इन्फिनिटी कधी असते? 1 डिवायडेड बाय 0. शून्य भागल्यावर. हो. 1 डिवायडेड बाय 0 इज इक्वल टू इन्फिनिटी. बरोबर. 1/0 म्हणजे इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे अनंत. 1 म्हणजे शांत,
अनंत, शांत पासून अनंतापर्यंत जायचं. वन म्हणजे शांत झाला, इन्फिनिटी म्हणजे अनंत झाला. म्हणजेच आपला मी जो आहे तो शांतापासून म्हणजे एंड होण्यापासून अनंतापर्यंत म्हणजे अनलिमिटेड झाला. ही प्रक्रिया आपल्याला करायची. त्याच्यामध्ये मी संपून जात नाही. मी वाढत 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 इतका व्यापक होतो की ह्या जगातलं प्रत्येक सुख हे माझ्याकडेच आहे असं वाटायला लागतं. म्हणजे आज तिकडे जहाजं चालू आहेत, आज कुठेतरी विमानं उडत आहेत, हे आपल्याला, आपण त्या सगळ्याच गोष्टींचा आनंद घेत आहोत, आपण त्या प्रत्येक ठिकाणी आहोत याची जाणीव निर्माण होते. म्हणजेच मी माझा व्यापक होतो. व्यापक झाला की तो माझा छोटासा मी जो होता तो संपला, कारण आता तो व्यापक झाला. म्हणून तो घरात बसल्यानंतर आता टी व्ही लावतो आणि अमुक एक गोष्ट करतो या भूमिकेमध्ये जात नाही. बरं. त्याला मी संपवला असं म्हटलं. आपण एका क्षणाला, आत्ता ह्या क्षणाला आपल्या मनामध्ये 100 विचार आहेत, किंवा 1000 अडचणी आहेत, किंवा 10,000 गोष्टींची जबाबदारी तुमच्यावर आहे, बरोबर. नसलेल्या जबाबदाऱ्या पण आपल्याला ओढून घ्यायची खूप हौस असते. बरोबर. म्हणजे आता निवडणुका सुरू आहेत, तर कोण निवडून येणार ह्याच्यावर आम्ही विनाकारण चर्चा करतो. ही आमची जबाबदारी आहे का? नाही आहे. मतदान करणं ही आमची जबाबदारी. ते सोडून आम्ही बाकीच्या गोष्टीवरती चर्चा करतो. अशा विनाकारण जबाबदाऱ्या ज्या ओढून घेतो त्याच्यामुळे आपली वृत्ती काय होते, 1/10,000 हा मी. हां. 1/10,000 मी म्हणजे आता ह्या क्षणाला तुम्ही किती उपस्थित आहात? 1 अपॉन किंवा 1 10 into 10 raised to -4. -4. Correct? बरोबर. मग तुम्ही इथं किती लक्ष देऊ शकता? 1 into 10 raised to -4 -5 म्हटल्यानंतर तुम्ही लक्ष देऊ शकत नाही. मग तुम्हाला काय केलं पाहिजे? कमी केल्या पाहिजे जबाबदारी. पॉवर मायनसची जी आहे ती अजून वाढवत नेली पाहिजे. -4चं -3 झालं पाहिजे, बरोबर. -3चं -2 झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या जबाबदाऱ्या, तुमच्या आशा, आकांक्षा, इच्छा, अपेक्षा, ही जी काही ओढ लागलेली आहे ती कमी करत गेलं पाहिजे. ही जशी कमी होत जाईल तसा 1चा आकडा, जो 1 अपॉनचा आकडा जो आहे तो 1/100 येईल. 100ला आल्यावर तुम्ही बघा, बरेचसे लोक आपल्याला असे दिसतात जगामध्ये की किती समाधानी, शांत माणूस आहे, कारण तो 1/10,000 पासून 1/100 पर्यंत आलेला आहे. तो जसा 100 पासून 10ला येईल तसा तो अजून अधिकाधिक सॉर्टेड म्हणतो आपण त्याला, तो व्यवस्थित आहे. आता त्याला कळलेलं आहे की मला काय पाहिजे. तो 1/10 पर्यंत आला तरी 0.1 आहे. प्रत्येक कार्यामध्ये लक्ष त्याचं 0.1 आहे. त्याला आता 1/1 पर्यंत जायला पाहिजे, जेव्हा ज्याचं उत्तर 1 असेल, म्हणजे तो पूर्णतः त्या ठिकाणी उपलब्ध आहे. बरं. आपल्या आयुष्यामध्ये आपण लग्नात असतो, लग्नात जातो कोणाच्या, किंवा मिरवणुकीला जातो गणपतीच्या, पण आपण पूर्णपणाने त्या मिरवणुकीत असतो का हा प्रश्न जर विचारला तर उत्तर नाही असेल. नाही, बरोबर. मी पूर्णपणाने जेवतो का, तर नाही. मी जेवताना 100 व्यवधानं घेऊन जेवतो, म्हणजे मी 1/100 बाय डिफॉल्ट असतोच असतो. मग मला जर हे 1/100 कमी कर, जेवण जर व्यवस्थित जेवलो तर अंगाला लागणार, त्या जेवणाचा रस चांगला होणार, रक्त चांगलं निर्माण होणार, विचार चांगले निर्माण होणार. मग हे मी करत नाही. मी ज्या क्षणाला हे करायला लागतो 1/100, 1/10, मग 10 मधनं 1/5, 1/5 आला की माणूस अजूनही शांत होऊन जातो. जेवढा शांत तेवढा जास्त सुखी. बरोबर. बरोबर. आपण सगळे शांततेसाठी, सुखासाठी प्रयत्न करतो. जेवढा शांत तेवढा सुखी. 1/5 आला, 1/4 आला, मग शेवटी 1/1 आला. तो 1 जो आहे इथं आता एकच शिल्लक राहिला, पण अजून एक मोजता येतो. बरोबर. म्हणजे आहे अजून आहे. तो आहे जेव्हा विलीन होईल तेव्हा तो असणार पण आहे आणि तो सगळीकडे असणार आहे. इथं पण आहे आणि सगळीकडे आहे एकाच वेळेला. मग तेव्हा शरीर राहणार की नाही राहणार? तेव्हा शरीर राहणार सुद्धा, आणि शरीर सोडायची इच्छा झाली तर सोडता सुद्धा येणार. म्हणजे तेव्हा तो मी जो आहे मेंदूकडे सिग्नल जाण्याच्या आधी ज्याच्याकडे जातोय त्या मीला माझं स्वरूप, स्वतःचं स्वरूप कळलेलं आहे. मग तो मी आहे तिथे नाही आहे. त्याला माझं स्वरूप कळलं म्हणून तो 1 आहे, लक्षात ठेवा. मला माझं स्वरूप कळलं, मला तुमचं स्वरूप, माझं स्वरूप एकसारखं आहे हे अजून कळलेलं नाही. ते कळण्यासाठी हेही मला कळलं, तीच जाणीव. 1/1 जो आहे तो मी, आता मी 1/1 आहे की मी विचार करणार आहे की मी शुभंकर मी आपण शुभंकर एक झाला पाहिजे. तो ज्या क्षणाला 1 होईल, मी म्हणजे शुभंकरच्या वृत्ती आणि महेशच्या वृत्ती ज्यावेळा 1 होतील त्यावेळा तो 1/1 आता विस्तृत झाला, तो 2/1 झाला. म्हणजे 2 आला, 2चा 1000 झाला, 1000चा 10,000 झाला. म्हणजे समष्टीची जाणीव जी आहे, आपण म्हणतो साधूला कळवळा येतो. त्यांना अत्यंत कुठल्याही गोष्टीचा, जीवात्म्याचा, प्राणीमात्रांचा कळवळा आहे. एकनाथांनी गाढवाला पाणी पाजलं, का पाजलं? कळवळ आहे. 80 कळवळे याची जाती असं म्हटलेलं आहे. ते त्यासाठी म्हटलं कारण ते 1, त्यांचा जो 1 आहे तो खूप विस्तारलेला आहे. त्यामुळे 1ला अस्तित्व काहीच नाही. 1/1 म्हटलं तर 1 राहतो, पण 2/1 म्हटलं की 2 झाला. 1000/1 म्हटलं की 1000 झाला. म्हणजे तो कुठे गेला? तो समष्टीत गेला. बरोबर. समष्टीचा जो विचार करू शकतो, त्याचा अहंकार जो आहे तो इतका व्यापक होतो, म्हणजे इतका सूक्ष्म होतो की त्याला, अहंकाराला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही.
पण तरी तो इन्फायनाईट नाही झाला ना, कारण खाली खाली एक आहे ना, डिनॉमिनेटरमध्ये एक आहे अजून. 1चा 0 झाला ना. आपल्या जेव्हा जबाबदाऱ्या संपल्या 1/1चा 1 झाला, 1/0 झाला की तुम्ही इन्फायनाईट झाला. म्हणजे शेवटचा मी जो आहे, अहम जो आहे, तो अहम जेव्हा माझे मी पण गळून जावे असं म्हणून माझे मी पण जे आहे ते फायनली निघून गेलं. शेवटी ते निघून गेलं की तिथं 1चा 0 झाला. ह्या वजा 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 होत म्हणजे कमी होत होत आपण 0ला आलो. ज्या क्षणाला 0 झाला त्या क्षणाला इन्फायनाईट झालो आपण. इन्फायनाईट झालो म्हणजे काय झालो की मला 2, 4, 5, 6, 10, 10,000, 100,000 सगळे हे सगळे मीच आहे ह्याची जाणीव झाली. ही व्यापक तत्वाची जाणीव आहे. हे करून करून आपल्या लक्षात येतं की आपण व्यापक कसं होऊ शकतो. आणि हे तुम्ही जे सांगितलं तेच अद्वैत वेदांताचं तत्वज्ञान आहे. बरोबर, म्हणजे द्वैत नाही, मी आणि दुसरं काहीच वेगळं नाही, मी आणि हा कॅमेरा हे काय वेगळं नाही, हे एकाचा भाग आहे. आणि ते शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याचा अनुभव घेता येतो ह्या तत्वाचा. 100% घेता येतो. म्हणून तुम्ही साधूंचं वर्तन बघा. सगळे साधू वस्तू असली वस्तुमात्राला सुद्धा ते तितक्याच कळवळ्यानं जपतात. म्हणजे हा स्टँड आहे म्हणून स्टँड ढकलून द्यायचा बाजूला असं करत नाहीत ते. कारण त्याच्यामध्ये पण जीव आहे हे आपल्याला समजत नाही, त्यांना समजलेलं असतं. पण तरी ते आपल्याला वेगळे का दिसतात आणि ते सामान्य माणसासारखेच वागतात असं आपल्याला का वाटत राहतं? असं आपल्याला वाटत राहतं कारण मी ज्या रंगाचा चष्मा घातलेला आहे तसंच दिसणार. माझा चष्मा जोपर्यंत स्वच्छ होत नाही, मी जोपर्यंत त्यांना बघू शकत नाही, मी त्यांना काय बघतो, मी माझे गुरु बघतो म्हणजे काय बघतो, मी गुरूंचा देह बघतो. एवढा आगडबंब देह आहे, एवढं पोट आहे, हे कसले गुरु? बरोबर. कारण माझं लक्ष पोटाकडे आहे. माझं लक्ष 1/0 कडे नाही आहे. त्यांचा 1/0 झाला. ते माझ्याकडे कसे बघतात? त्यांनी बघितलं की माझ्या सगळ्या शंका निघून जातात, माझ्या अडचणी निघून जातात, माझ्या मार्गातले अडथळे निघून जातात. याचा मला भाव निर्माण होत नाही. मी बघताना करू, अरे का मस्त फेटा घातलाय, कसे मस्त दिसत आहेत. माझं लक्ष त्याकडेच आहे, माझं लक्ष फेट्यात आहे. कारण माझे गुरुदेव अंतरंगामध्ये इतके मस्त आहेत, मीही मस्त झालं पाहिजे ही ज्या वेळा भावना निर्माण होईल तेव्हा आपण त्या पदापर्यंत म्हणजे ते बघण्याच्या दृष्टिकोनापर्यंत पोहोचू शकतो. याला दर्शन म्हटलं. शास्त्रामध्ये याला दर्शन शास्त्र म्हटलं. दर्शन कसं घ्यायचं हे सांगितलं गेलं. आणि अद्वैत हेच जर सत्य असेल तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्याच्याकडे त्या मार्गावर चालण्यासाठी प्रॅक्टिकल काय गोष्टी करता येऊ शकतात? म्हणजे तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे मेंदूचं प्रोग्रॅमिंगच चेंज करावं लागतं. म्हणजे अशा काही आता म्हणजे योगमार्ग तसा असेल किंवा मला त्यातली फार काही माहिती नाही, पण अशा काही गोष्टी आहेत का की ज्या योगे ते मेंदूचं प्रोग्रॅमिंग पटापट बदलून त्या अद्वैताच्या तत्वापर्यंत पोहोचता येऊ शकतं? करता येऊ शकतं. अशा अनेक गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा माझी इच्छा पाहिजे बदलायची, कारण बदल हा माणसाला खूप त्रासदायक असतो. तेच म्हणजे लोकांना असं वाटत नाही, मलाही नाही वाटत लोकांना, म्हणजे मलाही नाही वाटत की हे सगळं चांगलं चाललंय तर कशाला उगाच त्याच्या मागे लागायचं. आणि खूप शंका येत राहतात. त्या मार्गावर थोडं समजा साधना काही केली, समजा नामस्मरण केलं काही, तर थोड्या दिवसांनी परत नको वाटतं. काय कळत नाही त्या मार्गावर त्या मार्गावर चिकटून कसं राहायचं. याचं कारण असं आहे, तुम्ही आता ज्या खुर्चीत बसलाय त्या खुर्चीत पूर्वी एक खिळा होता. जेव्हा पहिल्यांदा माणूस येऊन त्याच्यावर बसला तेव्हा त्याला तो टोचल्यावर होतं, ओय काय म्हणून बघितलं त्यानं, आणि खिळा आहे म्हणून थोडासा पाय असा बाजूला घेऊन बसला. आता त्याला माहिती आहे की तिथे खिळा आहे, म्हणजे मनामध्ये तो खिळा आलेला आहे. तसं मनामध्ये हा संसार आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की थोडा त्रास होतोय पण तरी बरं वाटते. तो बसला. थोड्या वेळानं काय झालं, थोड्या वेळानं पाय पुन्हा जागेवर गेला, पुन्हा थोडासा टोचला. पण आता त्याला माहिती आहे मनामध्ये की तो खिळा आहे, थोडासा टोचणार, तो मला काय अडचण नाही. हे जसं आपण करतो मगाशी चण्याचं लोखंडी खिळ्याचं जे उदाहरण होतं गिळण्याचं, त्यावेळेला फाटत का नाही त्याचं कारण हे आहे, हा खिळा इथं आहे हे मला माहिती आहे. शरीराला पण ती जाणीव आहे. मग तो टोचायचा जो भाग आहे तो टोचतो पण मला तितका जाणवत नाही. उद्या तुम्ही परत येता, पुन्हा त्या खुर्चीत बसता, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये हा प्रोग्राम गेलेला आहे की इथं खिळा आहे, तो टोचू शकतो. म्हणून तुम्ही बसतानाच कॉन्शियसली सावधपणानं बसता तरीही थोडासा पाय बाजूला होतो आणि तुम्हाला खिळा टोचतो. पण आज तुम्हाला टोचल्याचं काही वाटत नाही आहे. काल वाटत होतं, आज काही वाटत नाही. तिसऱ्या दिवशी तुम्ही परत येता, पुन्हा बसता. आता तुम्ही धाडकन त्याच खुर्चीत बसता, तो खिळा तसाच टोचतो पण आता तुम्हाला त्याचं अजिबात काही वाटत नाही, कारण तुमच्या मनानं ती खुर्ची राजेशाही खुर्ची असं स्वीकारलेलं आहे. म्हणजे हा संसार खूप आनंददायक आहे असं आपण स्वीकारलेला आहे, कारण टोचणं हे सुख आहे हे मी मान्य केलं. म्हणून अनेक दुःखात असणारे लोक येतात, त्यांना सुखी व्हायचं आहे पण त्यांना दुःख सोडायचं नाही. हे दुःख जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत सुख मिळणार नाही. आणि माणूस त्या दुःखाला सुख म्हणून कवटाळून बसतो. म्हणून हा गोंधळ तयार होतो. मग दुःखाला कसं सोडतात? त्या दुःखाला सोडायची आपल्याला गरजच नाही. आपल्याला काय करायचं हे ठरवता आलं पाहिजे. मला सुख पाहिजे ना, मग मी सुखाकडे पळालो पाहिजे. दुःख धरून घेऊन सुखाकडे कसं पळता येईल? बरोबर. मग मी सुखाकडे, माझं लक्ष सुखाकडे पाहिजे. माझं लक्ष मी कडेवर दुःख घेऊन चाललोय,
मी अरे दुःख पडते का खाली, दुःख पडते का, मी दुःखाचाच विचार करतो, मी सुखाचा विचारच करत नाही. मी सुखाच्या मागे लागताना जर दुःख घेऊन चालला असेल तर मी दुःखाचाच विचार करतो, मी सुखापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून पोचता येत नाही. बरोबर. आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली ना त्यात काही गोष्टी ज्या एस्टॅब्लिश झाल्या असं मला वाटतंय त्या मी एकदा तुम्हाला सांगतो, मग आपण त्याच्या पुढे अजून करूया. एकतर मी ही भावना आपल्यात आहे आणि मेंदूपेक्षा ती वेगळी आहे. फक्त मेंदू म्हणजे काय, ते मन नाही. ती मी ही भावना आहे, ती भावना म्हणा त्याला, किंवा ती एक एंटिटी, ॲबस्ट्रॅक्ट एंटिटी काहीतरी आपल्या शरीरामध्ये आहे आणि ती मी ही भावना स्वतःला अपूर्ण आहे असं तिला फील होतं, की मी म्हणजे अपूर्णता बेसिकली. आणि त्या अपूर्णतेला पूर्ण व्हायचं असतं म्हणून ती जगात प्रवास करत राहते, स्थिती एमधनं स्थिती बीमध्ये जात राहते, या आशेतनं की स्थिती एमधून स्थिती बीमध्ये गेल्यावर तिला पूर्णता मिळेल, पण ते काही मिळत नाही. त्यामुळे ते चालू असतं सगळं. मग एक दिवस कधीतरी माणसाला जाऊन कळतं की ह्या जगात किती हातपाय मारले तरी ती पूर्णता मिळणार नाही आहे, म्हणून तो मग मी जो आहे, जी भावना आहे ती स्वतःच्याच खऱ्या स्वरूपाच्या शोधाकडे निघायला लागते. तिथे अध्यात्म चालू होतं माणसाचं. आणि मग तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्याचं सगळ्यात जे शेवटी त्याचा परिपाक जो होतो तो मी म्हणजे हा एक हे क्षुल्लक शरीर नाही आहे, तर सगळंच मी आहे ह्याच्यापर्यंत ते जातं. आणि हां, मग त्याचं मग आता तुम्ही थोडेसे मार्ग सांगा की तिथपर्यंत कसं जायचं. आता सध्या मी इथे बसलो आहे तर मला हे मी जे बोलतो आहे तो मी मेंदूतनं बोलतो आहे असं वाटतं आहे, आणि हे शरीर माझं शरीर वाटतं आहे, आणि इथे जर माझे मित्र बसलेत आणि इथे तुम्ही बसला, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मला द्वैतच दिसतं आहे सगळं क्लिअर. आणि काही म्हणजे शाब्दिक ह्याच्या पलीकडे अजून मला काहीही ह्याचं आकलन झालेलं नाही आहे. काही शब्दांच्या किंवा वाक्यांच्या पलीकडे अजून मला काही ते घुसलेलं नाही डोक्यात की मी अद्वैत वगैरे असं आहे. तर त्या द्वैताकडनं खरंच अद्वैताकडे अनुभूतीच्या प्रमाणात, म्हणजे अनुभूतीच्या लेवलला जायला काय केलं पाहिजे? मार्ग अनेक आहेत. म्हणजे जसं तुम्ही नामाचा उल्लेख केला, नाममार्ग आहे, भक्तिमार्ग आहे, राजयोग आहे, हठयोग आहे, क्रियायोग आहे, सहजयोग आहे. जगामध्ये अनेक प्रकारचे योग आहेत. भगवद्गीतेतच 18 योग सांगितले, 18 अध्याय आहेत. 18 अध्याय म्हणजे प्रत्येक अध्याय हा एक एक योग आहे. एवढे सगळे योग सांगितले. त्याच्याशिवाय अगदी तुम्ही शब्दाचा विचार करताय तर शब्दाच्या विचारामध्ये आपण शब्दाच्या माध्यमातून निशब्द व्हायचा प्रयत्न करायचा. थोडक्यात एक उदाहरण सांगतो. एकच तत्व आपण रोजच्या जीवनामध्ये अवलंबन करायचं. काय तत्व आहे? हेही निघून जाईल. आज आपण बसलोय, ही चर्चा सुरू आहे, हेही निघून जाईल. काही क्षणानंतर ही चर्चा थांबणार आहे. हो. ही थांबली की हेही निघून जाईल. हे निघून गेलं. प्रत्येक प्रसंग आयुष्यात जो येणार आहे तो हेही निघून जाईल. ह्या पद्धतीने जर आपण बघायला लागलो तर आपोआप त्या गोष्टीमध्ये, जसं त्या खेळामध्ये आपण अडकतो तसं आपण कशातच अडकणार नाही. कारण मला माहिती आहे की जे निघून जाईल ते धरण्यात काय अर्थ नाही आहे. सुटणारी बस किंवा ट्रेन असेल आपली, सुटत असेल, थोडा वेळ आपण पळून प्रयत्न करतो पकडायचा, पण सापडत नाही म्हटल्यानं आपण सोडून देतो. हेही निघून जाईल, दुसरी येईल, दुसरी मिळू शकेल, पण हेही निघून जाईल हे सगळ्यात लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी आली तरी तीही जाणार आहे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येक प्रसंगात जर आपण एवढं तत्व अवलंबलं, आचरणात आणलं, तर 100% आपण द्वैतापासून अद्वैतापर्यंत जाऊ शकतो. पण त्याचं थोडंसं मिसइंटरप्रिटेशन असं होतं माझ्या डोक्यात कधी कधी की हे पण निघून जाईल, ठीक आहे, म्हणजे हे सुख नाही मिळालं संसारिक तर दुसरं घेऊ. पण ती इच्छा सुखाचीच आहे, दुसरं काहीतरी दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीतनं ते सुखच एक्स्ट्रॅक्ट करण्याची इच्छा आहे. त्याकडे ते तुम्ही म्हणताय त्या भावनेतनं असं बघणं होत नाही की हे गेलं तर गेलं, काही फरक पडत नाही असं नाही आहे. हे गेलं तर ठीक आहे, दुसरं येईल आणि ते मला मिळेल, ही आशा आहे ना मनात. पण असू दे ना, दुसरं आलं की तेव्हा सुद्धा हाच विचार करायचा. असू दे, दुसऱ्या सुखाची आशा असू दे, कारण एक ट्रेन गेली की दुसरी पकडायची आपल्याला. त्यामुळे दुसऱ्या सुखाची आशा असू दे, दुसरं सुख आले की पुन्हा हाच विचार करायचा, हेही निघून जाईल. म्हणजे तुम्ही असे थॉट एक्सपेरिमेंट्स सांगताय करायला, बरोबर? थॉट एक्सपेरिमेंट, ब्रेन रिप्रोग्राम करण्यासाठी. ब्रेन रिप्रोग्राम करण्यासाठी हा थॉट एक्सपेरिमेंट आहे, बरोबर. मग असं अजून काय काय थॉट एक्सपेरिमेंट्स आहेत? एक्सपेरिमेंट्स आहेत. समजा उदाहरणार्थ तुम्ही बसलेला आहात आणि आपल्याला एक आवाज ऐकू आला. आवाज ऐकू आला की आपलं लक्ष आपोआप तिकडे जातं. लक्ष तिकडे गेल्यानंतर आपल्या मनामध्ये ओंकाराचा ध्वनी निर्माण झाला पाहिजे, कारण मूळ ध्वनीचं स्वरूप हे ओंकार आहे. बरोबर. मग आवाज कुठलाही आला तरी माझ्या कानानं तो प्रोसेस करून मला आतमध्ये ओम असाच ऐकवला पाहिजे, हा विचार करायचा, ही कल्पना करायची की ध्वनी येतोय, ध्वनी आला की मी ओमचा उच्चार करतो, कारण माझा मेंदू किंवा माझा कान आता ते प्रोसेस करू शकत नाही, ती प्रक्रिया करू शकत नाही. म्हणून मी विचार करतो की आलेला ध्वनी हा ओम स्वरूप आहे. हा प्रत्येक आलेल्या ध्वनीबद्दल, मग कुत्रं भुंकत असेल, कोणाकडे तरी फर्निचरचं काम चालू असेल, रस्त्यात जाताना गाडीचा हॉर्न वाजला असेल, प्रत्येक आवाज जेव्हा येतो, जो सामान्यपणानं आवाजाची पातळी आहे त्याच्यापेक्षा वेगळा आवाज आला की आपला कान टवकारला पाहिजे आणि तिथं ओमचा उच्चार आला पाहिजे. आणि खरंच असं व्हायला लागतं? 100% होतं.
मग भीती वाटणार नाही का एखादं साधकाला असं खरंच व्हायला लागलं तर? भीती कशाला वाटेल? अहो मग म्हणजे उद्या तुम्ही काय बोलता ओमच ऐकू आलं आणि मग जगात काय लोक बोलतात मला कळणारच नाही उद्या. त्यावेळेला ही ओमच फक्त आवश्यकताच निघून जाते. मग उत्तर काय देऊ पुढच्या राऊंड काही प्रश्न त्यावेळेला ही विचारला? आवश्यकताच निघून जाते. ओम जो आहे तो आतमध्ये येऊन त्या आलेल्या इन्फॉर्मेशनचं आलेल्या माहितीचं प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया करतो आणि जे योग्य तेच उत्तर देणार अचूक. कारण माझ्यापेक्षा ओम अचूक आहे, माझ्यापेक्षा परमतत्व अचूक आहे, माझ्यापेक्षा व्यापक गोष्ट आहे ती अचूक आहे. मी म्हटलं की लिमिटेशन आलं म्हणून भीती वाटते. भीती का वाटते? मी म्हटलं की द्वितीयात वही भयम भवती, मी हा दुसरा कोणीतरी आहे, तो आणि मी ही दोन स्वरूप आलं. म्हणून श्रुतीमध्ये असं सांगितलं वेदामध्ये, द्वितीयात वही भयम भवती. मी घरात एकटा बसलेलो आहे, शांतपणानं बसलेलो आहे, साधना करतोय समजा बसलेलो आहे, किंवा मी सामान्यपणानं बसलेलो आहे, मी टी व्ही लावलेलं नाही, काही नाही, आणि अचानक कुठेतरी आपल्या कपाटामध्ये आवाज आला घरामध्ये. काय होतं आपल्याला? भीती वाटते. भीती वाटते. हां. मी एकटा आहे, दुसरं कोण आलं, म्हणजे द्वितीयात वही भयम भवती म्हटलं. त्यामुळे जो दुसरा येतो तेव्हा आपल्याला भीती वाटते. प्रत्येक ठिकाणी दुसरा असेल तेव्हा भीती आहे. म्हणून एकांत का सांगितला की एक जो आहे त्याचा सुद्धा अंत झाला पाहिजे. एकापर्यंत नाही, म्हणून 1/1 नाही, 1/0 झाला पाहिजे. त्या एकाचा सुद्धा अंत झाला पाहिजे. तो ज्या क्षणाला होणार त्या क्षणाला आपण निर्भय होणार. अध्यात्मात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट निर्भयपणा आहे. आपण झोपताना काय होतं, बऱ्याच जणांना ही जाणीव होत असेल की ज्यावेळेला प्रत्यक्ष झोपेमध्ये प्रवेश करतो आपण त्यावेळेला शरीर असं जोरात हलतं. हो, बऱ्याच जणांना हा अनुभव येतो. मला काय आलं नाही म्हणून प्रत्यक्ष म्हणजे ह्या जाणीवेतून त्या जाणीवेत प्रवास करताना शरीराची जी बाधा आहे त्या बाधेमधून उडी मारावी लागते. बरं. ती उडी मारली की तो जीव असा उडी मारून झोपेत प्रवेश करतो आणि तो असा हलतो आणि पुन्हा जागा झाल्यासारखं होतं. पण ती गाढ झोपेत आपण जातो आणि ती झोप आपल्या आपण तशीच चालू राहते. उठल्यावर वाटतं नक्की मला असं झालं होतं. नाही उठताना वाटतं असं की उठताना सुद्धा वाटतं. दचकून जाग येते. हां. बरोबर. तर तो उठणारा कोण आहे आणि झोपणारा कोण आहे याचा विचार केला का? तो जर एका गोष्टीमधून इकडून ह्या मेम्ब्रेनमधून पलीकडे येतोय त्यावेळेला तो उडी मारतो, त्यावेळेला आपल्याला वेगळी जाणीव होते. तशीच सकाळी उठताना पण वेगळी जाणीव होते. मग तो वेगळा कोण आहे ह्याचा मी कधी विचार केला का? तो विचार केला की तो मी कोण आहे हे सापडायला मदत होईल. आज आपल्याला जो मी दिसतो तो फॉल्स मी आहे, खोटा मी आहे. मी खोट्या मीच्या बरोबर फिरतो, त्याला घेऊन बरोबर फिरतो, म्हणून जे जे खोटं दिसतं ते मला आवडतं. खोटं म्हणजे भासमान जे आहे ते मला आवडतं, जे परिवर्तनशील आहे ते मला आवडतं. पण जो स्थिर मी आहे त्याला मी शोधत नाही. त्या स्थिर मीला शोधलं की 1/1 पर्यंत आपण जाऊ शकतो. तर आत्ताची माझी जी धारणा आहे किंवा कोणाची असेल की मी म्हणजे हा आहे, आणि साधू संतांनी किंवा एनलाइटन्ड जी माणसं आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी हा अनंत आहे, जे काही ब्रह्म आहे, सगळं आहे. मी म्हणजे मी एकटा नाही, तर मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तो मी आहे. तर तो मी जो आहे त्याला कुठेतरी चुणूक लागते. अच्छा, मला जे आत्ता वाटतंय मी तो मी नाही आहे, तो मी कुठलं तरी हा आहे, पण हे काय आहे त्याला आत्ता माहीत नाही आहे. त्यामुळे तो दिसायचा प्रयत्न करतोय, पण तरी तो तिकडे जाता जाता त्याचा आत्ताचा जो द्वैत मी आहे ते कुठेतरी पुसत जात आहे हळूहळू. म्हणजे आता ओमचाच आवाज यायला लागला, मग त्याचे जरा तो घाबरणार, जरा मग तो परत थोडं मागे जाणार, पण जायचं त्याला तिथे. तर हे जे गृहीतक आहे ना की मी म्हणजे अनंतच आहे, ही एक लीप ऑफ फेथ आहे ना, की ही पण एक हा एक बिलीफच आहे की मी जो अनंत असणार आहे. मी एखाद्या गोष्टीकडे का जाईन एखाद्या वेळेला, मी एखाद्या VIT कॉलेजमध्ये मी शिकलो का शिकलो, कारण तिथनं शिकल्यावर मला चांगली नोकरी मिळेल, ह्याला माहिती होतं. बिलीफ नव्हतं माझा, तो माहिती होतं फॅक्च्युअली. नाही, माहीत होतं पण आत्ता नव्हतं. जे वर्तमान काळात नाही तो विश्वासच आहे. जे वर्तमान काळात आहे पण तरी तो फॅक्ट बॅक्ड विश्वास आहे ना. मग हाही फॅक्ट बॅकडच विश्वास आहे. ज्या ज्या साधू संतांना ह्याचा साक्षात्कार झालेला आहे तो त्या बॅकअपच आहे ना. तो खूप कमी लोक आहेत ना पण अशी, आणि ते म्हणजे कमी आहे तेच सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला टाटा बिर्ला अंबानी व्हायचे का व्हायचे? कारण ते कमी आहेत. सगळेच टाटा बिर्ला अंबानी असतील तर कोणच विचार करणार नाही. पण ते असं बरोबर आहे ना, फेथ पाहिजेच तिथे, 100% असेल. विश्वास पाहिजेच, श्रद्धा पाहिजेच. त्याशिवाय हा त्याच्यावर विश्वास आहे का नाही? मी आहे याच्यावर विश्वास आहे की नाही? तुमचे आजोबा होते का नाही? होते ना, कशावरून? दिसले होते मला. म्हणजे पणजोबा होते का नाही? आता होते, दिसले नव्हते पण होते ना. कशावरून? कारण मी आहे ना आता. नाही, तुम्ही आहात म्हणजे ते होते. तसं तुम्ही आहात तर तुम्ही होताच ना पहिल्यापासून. हो बरं, हां, अच्छा. जे फक्त IQ आहे त्याच्यावर जर मी विश्वास पण कसं आहे की त्या पणजोबा जे होते ना ते असं एक मिथ आहे. नाही, साध्या तर्काने ते कळतं की माणसातनं माणूस तयार होतो, पण ते ब्रह्माचा तो बरोबर आहे, त्यातनं माणूस येतो, हे खूप तर्काच्या पलीकडचं आहे ना. त्यामुळे तो तिथे विश्वास श्रद्धाच ठेवायला लागेल. म्हणजे पणजोबा होते ही श्रद्धा नाही आहे, ते बऱ्यापैकी एस्टॅब्लिश्ड फॅक्ट आहे. ती एस्टॅब्लिश्ड फॅक्ट नाही आहे. बघितलं नाही पण माझ्या आजोबांनी त्यांना बघितलंय ना, आणि माझ्या आजोबांशी माझं बोलणं झालं त्याबद्दल. मग आजोबा खोटं बोलले नसतील कशावरून?
कारण त्यांचे बाबा कोणतरी होतेच ना, ते त्यांच्याशी बोलले होते. ही सगळी गृहीतक आहेत आपली. आहेत ना गृहीतकं. तसं हेही गृहीतक आहे. पण काही गृहीतकं ही विज्ञानाने सिद्ध झालेली असतात. उत्क्रांतीने चुकीचा शब्द वापरला मी, पण काही गृहीतके ही अशी असतात की ज्याला काय म्हणतो आपण, पॉस्च्युलेट किंवा ॲक्झियम काहीतरी म्हणतात त्याला, की जी आहेच आता, म्हणजे त्यात काही फार त्यात तर्कात जायची गरज नसते. तसंच हे पण ती खूपच नॅचरल असतात, तसंच हे पण आहे. मी तुम्हाला प्रत्येक 100 माणसामागे एक साधू शोधून दाखवतो. की ज्याच्यासाठी नॅचरल आहे. हां, बरं. आपल्याला ती नजर नाही म्हणून आपल्याला 100 माणसामागचा एक साधू दिसत नाही. आपल्याला 99 दिसतात, कारण मला 99 बघण्याची सवय लागलेली आहे. जोपर्यंत विश्वास ठेवत नाही, जसं आता आज मिसाईल आहेत बरोबर, सामान्य माणसाला मिसाईल मधलं काय कळलंय आजपर्यंत सांगा? चंद्रावर यान गेलं हे कळले का आपल्याला? नक्की काय गेलं हे माहिती आहे? टीव्हीवर जे काय दिसतं त्याला आपण यान म्हणतो. तिथं प्रत्यक्ष काय झालेलं आहे किंवा काय सध्या होते याचं काय ज्ञान आहे आपल्याला? काही ज्ञान नाही, तरी आपण विश्वास ठेवतो का? काहीच नाही, हा विश्वास आहे. विश्वास ठेवतोय, कोणीतरी सांगते आम्ही विश्वास ठेवतोय. मोबाईल अशा प्रकारचा मोबाईल येऊ शकतो, ह्याच्यावर कोणाचा विश्वास होता? पण टेक्नॉलॉजी वर्क करते ना. आम्ही कॉल आला की लागतो कॉल. आता वर्क करते का? कारण आता ती अनुभवात आली. तसं तुम्ही अनुभवात गेलात की ते पण वर्क करतं. तुम्ही तिथं अनुभवात जायला घाबरता किंवा नको म्हणता, नाही नाही मला अगोदर आला अनुभव तर मी नंतर जाईन. अगोदर अनुभव येण्यासाठी पण जावं लागेल ना. मला जर दुकानातून काही वस्तू आणायची आहे तर मला दुकानापर्यंत जावं लागेल. तुम्ही म्हणणार दुकान माझ्यापर्यंत आलं तर मी पुन्हा दुकानापर्यंत जाईन. कधी कधी दुकान पण येतं, पण तरी माझा विश्वास बसत नाही. बरोबर. म्हणजे रिपिटेबिलिटी ही जी गोष्ट आहे ना, ती आहे विज्ञानामध्ये, पण ती ह्याच्यात नाही आहे. कारण समजा 100 लोक त्यात अद्वैताच्या अनुभवाला पोचली, तरी त्या 100 लोकांचा जो काही एक्सपिरियन्स आला आहे त्याचं फळ टेक्नॉलॉजीच्या रूपात मला दिसत नाही ना. म्हणजे अनेक समजा 100 शास्त्रज्ञ आहेत, त्यांना काहीतरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमधलं काहीतरी कळलं, किंवा ट्रान्झिस्टर्स डायोडमधनं कुठनं कसा करंट गेला की काय होतं ते कळलं, आणि त्यांनी एक आविष्कार केला, आणि तो आविष्कार मी बघू शकतो. त्यामुळे मग मला त्या तत्वावर विश्वास बसला की असं करंट फ्लो झाल्यावर असं होत असेल बाबा. तो विश्वास असला तरी त्याचं मला फळ दिसतंय. पण 100 माणसं एनलाइटंड झाली तर त्याचं माझ्या आयुष्यावर डायरेक्ट काही, मी त्याचं मॅनिफेस्टेशन काही बघू शकत नाही की त्याचं आविष्कार कुठे झाला आहे ते कळत नाही ना मला. त्यामुळे तो विश्वास ठेवणं अवघड जातं. आपण इथं बसलोय हा आविष्कार नाही आहे का? म्हणजे नाही कळलं. आपण इथं बसलोय, तुम्ही इथं आहात, मी इथं आहे, दोघं पण आविष्कारच आहोत. आपण ह्या आविष्कारावर जर विश्वास ठेवला नाही तर आपल्यातल्या चैतन्य म्हणजे करंटवर कधीच विश्वास ठेवू शकत नाही. करंट आपल्याला दिसतच नाही. तुम्ही करंट शब्द वापरलात, करंट दिसतच नाही. आपल्याला डिव्हाइसवर जास्त प्रेम आहे. डिव्हाइस महत्वाचा का करंट महत्वाचा? करंट महत्वाचा. तो तुमच्यात आहे म्हणजे आविष्कार इथे झालेला आहे. मग मी विश्वास नाहीच ठेवणार. हे बटन नाही आहे असं म्हटलं तर बटन नाही आहे. तुम्ही एक आकडा हा एक काय माहित नाही, आहे तो आता. हा जसा आहे तो आहे तसं तो सुद्धा आहे. तो आहे तो आहे. सो ऍक्सेप्ट इट. जेव्हा मी एक ऍक्सेप्ट करतो की हा एक आहे, म्हणजे 1 रुपया आहे, मग एकावर 0 ठेवलं की 10च होतात. एकावर 0 ठेवल्यावर मी 100 म्हणत नाही किंवा मी 2 म्हणत नाही. त्याला का म्हणत नाही? कारण एक परंपरा, रूढी, चालीरीती करून आपण त्याला ठरवलेलं आहे की हे असंच असतं. तसं हेही असंच असतं. तुमच्यात चैतन्य आहे. तुम्ही जे दिसता बोलता हा चैतन्याचा प्रत्यक्ष दिसणारा आविष्कार आहे. त्यामुळं त्या चैतन्यावर विश्वास ठेवून काम केलं तर तुम्ही त्या चैतन्याला, मुळात तुम्हाला शोधायचं काहीच नाही आहे. ते तुमच्यामध्ये आहेच, फक्त तुम्हाला ते बघायचं आहे. माझ्यात चैतन्य आहे याचा मला अनुभव येत नाही. तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. मग चैतन्याचा अनुभव घ्यायचा असेल, इलेक्ट्रिकचा अनुभव घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे? इलेक्ट्रिकचा अनुभव घेण्यासाठी करंट लागला पाहिजे. किंवा आता बरोबर, दिव्याचा प्रकाश हा इलेक्ट्रिकलचा अनुभव नव्हे, त्याचा परिणाम वेगळा आहे, आउटकम आहे तो. पण करंटचा अनुभव नाही. जर तुम्हाला करंटचा, प्रवाहाचा, विद्युत प्रवाहाचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रवाहाशी समाविष्ट व्हायला पाहिजे आपण. मी प्रवाहमय झालं पाहिजे. बरोबर. मी प्रवाहमय कधी होणार? मी जेव्हा तेवढ्या व्होल्टेजचा होईन तेव्हा. माझं व्होल्टेज कधी वाढणार? माझ्यातलं चैतन्य जे आहे ते तापत 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 गेलं की मी तेवढ्या डिग्रीला तापणार. तेवढ्या डिग्रीला तापलो की मी त्या प्रवाहाबरोबर वाहू शकतो. मग मी तापत नाही. तापणं याला तपश्चर्या म्हटलं, त्याला साधना म्हटलं. एखादा माणूस नोकरीमध्ये उच्च पदावर जातो, तो काय करत जातो? तो रोज तापत जातो. रोज त्या ऍक्टिव्हिटीमध्ये खूप मास्टरी 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 मास्टरी. तो तापत तापत गेला की तो एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर जातो आणि मग तो म्हणतो की आता हा मी मास्टर आहे, सगळ्याचा सुपर मास्टर आहे. म्हणजे तो त्या चैतन्य स्वरूप, त्या मर्यादेमध्ये तो चैतन्य स्वरूपाचा उच्चतम आविष्कार आहे. तसं ह्याच्या पलीकडे पण त्याला मर्यादा आहे. आपल्याला अमर्याद चैतन्याचा आविष्कार करायचा असेल तर अमर्यादाचा अनुभव घेतला पाहिजे. मग अमर्यादाचा अनुभव घ्यायचा तर जे मर्यादित आहे ते सोडलं पाहिजे. आणि मग थॉट एक्सपेरिमेंट्स करून तो ब्रेन रिप्रोग्राम करून ते करता येतं. हा कुठला मार्ग झाला? ज्ञानमार्ग आहे का हा? ज्ञानमार्ग आहे.
राजयोगाचा भाग आहे. असे अजून कुठले सोपे मार्ग आहेत? कारण हा थोडासा भीतीदायक वाटतो मार्ग. हा नाही, तुम्हाला सगळे मार्ग तंत्र मार्ग ह्याच्यापेक्षा भयंकर आहे. तंत्रमार्ग आणि ह्याच्यात काय फरक आहे? तंत्र म्हणजे टेक्निक. टेक्निकसाठी आपल्याला काही स्ट्रक्चर लागतात. सॉफ्टवेअरमध्ये आपण तंत्र वापरतो, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये तंत्र वापरलं जातं. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये तंत्राचा वापर करायचा, म्हणजे विशिष्ट गोष्ट ही विशिष्ट पद्धतीनंच झाली पाहिजे. हा तंत्राचा महत्वाचा भाग आहे. म्हणजे पासवर्ड तुम्ही देता, हे तंत्र आहे. बरोबर. पासवर्डमध्ये कॅपिटलचं स्मॉल झालं तर पासवर्ड वर्क करत नाही. तसं या ठिकाणी पण काही मंत्र, काही अक्षरं ही काम करतात, पण ते अक्षरं जर चुकली तर त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून तो विशिष्ट उच्चार तसाच करता आला तर त्याचा आपल्याला हवा तसा फायदा मिळतो. हे एक शब्दाचं तंत्र झालं. असे अनेक तंत्र आहेत आपल्याकडं. जवळजवळ 100-150च्या वरती तंत्र आहेत. मग ही तंत्र अशीच बनवली आहेत हे मंत्र. म्हणजे तंत्र हा बेसिकली एक आपण स्केलिटन म्हटला आणि त्यात मंत्र हा त्याचा ॲक्च्युअली त्यात बसणारे शब्द किंवा स्ट्रिंग्स म्हटल्या तर त्याचं उद्देश हेच आहे ना की आत्ता जो मी आहे त्या मीला त्या मीकडे मोठ्या मीकडे नेण्यासाठी जे काही कॉन्फिगरेशन आत बदलायची गरज आहे ते मंत्रांनी बदलतं. बदलू शकतं, बदलतच म्हणजे. आणि त्यामध्ये तंत्रमार्गाचा एखादा माणूस असतो त्याला त्या मीकडे जाईपर्यंत मग काही काही सिद्धी मिळत जातात बरोबर, आणि मग त्यातही माणूस अडकू शकतो. 100%. मग त्यापासून कसं वाचायचं? मला दिल्लीला जायचंय, पण दिल्लीच्या प्रवासामध्ये मला मध्येच उज्जैन लागलं. अरे इथं महाकाळेश्वर आहे. मग मी महाकाळेश्वरला गेलो. मग मला तिथं छान वाटलं. तिथं खायला प्यायला पण छान मिळतं, मंदिरात बसायला छान मिळतं. मग अरे मग मी इथंच समाधी लावतो, मी इथंच बसतो. मग हा जेव्हा विचार येतो तेव्हा तो हळूहळू माणूस या सगळ्या गोष्टीला विसरत जातो. मग मला दिल्लीला जायचं होतं हे मी विसरलो की मी माझा प्रवासच थांबला तिथं. हे अशी प्रेमळ स्थळं किंवा अशी सौंदर्य स्थळं आपल्या ह्या प्रवासामध्ये कायम असतात. तसं व्यावहारिक प्रवासात पण असतात. माझं लग्न झालेलं आहे समजा एखाद्याचं, तो म्हणणार माझं लग्न झालेलं आहे, आणि मला रस्त्यात जाताना एखादी सुंदर तरुणी भेटली की माझं लक्ष तिकडे जाणार. मग ती रोज त्याच वेळेला मला तिथं दिसणार, मग तिचं पण लक्ष माझ्याकडे जाणार. मग मला बायकोबरोबर अजून एक तुलना करण्यासाठी कोणीतरी सापडणार. म्हणजे व्यावहारिक गोष्टीत सुद्धा मी हे असं करतो. अध्यात्मात का नाही होणार? होणार, 100% होणार. इथंच मनाचा निग्रह म्हटलेला आहे. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनच गृह्यते. ह्या गोष्टीबद्दल विरक्ती म्हणजे लिप्तता नसणं एवढा भाग पाहिजे. असू दे, येऊ दे, सुंदर स्त्री असू दे तर कुणीही असू दे, अप्सरा येऊ दे, असू अप्सरा सुंदर आहे मान्य आहे. याच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्यात गुरफटायची गरज नाही. जे आपण त्याला चिकटायला लागलो की तिथंच थांबणार. फेविकॉल लावलेला आहे आणि तुम्ही त्याला हात लावून उभे राहिलात, पुढे जाता येणार नाही, चिकटून राहणार त्याला. हे सगळे फेविकॉल आहेत. फेविकॉल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पुढे जाता येत नाही. आता ज्ञानमार्ग झाला, थॉट एक्सपेरिमेंट्सचा किंवा तंत्रमार्ग झाला, ज्याच्यामध्ये काही काटेकोरपणे गोष्टी करायच्या आहेत. तर हे सगळं ह्याचं शिक्षण मिळतं कुठे? युनिव्हर्सिटीज असतात का याच्या? म्हणजे एखाद्या आता कारण हा खूप फंडामेंटल प्रश्न आहे ना की मी जो आहे अपूर्ण आहे त्याला पूर्णता पाहिजे. हा आयुष्यातला सगळ्यात फंडामेंटल प्रश्न आहे आणि त्याच्यासाठीच कुठे युनिव्हर्सिटी बाहेर अशी सहज दिसत नाही माझ्यासारख्या माणसाला. तरी इंजिनिअरिंगची मेडिकलची कॉलेजेस दिसतात, पण हे काय दिसत नाही. मग म्हणजे वेदपाठशाळा वगैरे असतात ह्याची मला जाणीव आहे, पण तरी असं पटकन दिसत नाही त्या गोष्टी की याच्यासाठी एक लौकिक अर्थाने शिक्षण जर घ्यायचं असेल त्या मार्गाकडे जाण्यासाठी, कारण ते सगळ्यांचं जन्मच त्याच्यासाठी झाला असेल जर आत्मस्वरूप कळून घेण्यासाठी, तर त्याच्यासाठी जागोजागी युनिव्हर्सिटीज पाहिजेत. का सर्टिफिकेट पाहिजे? सर्टिफिकेट नाही, पण मग खरं कोण शिकवणार? आत्मज्ञान झालं हे सर्टिफिकेटवर द्यायचं नाही तसं नाही. म्हणजे हा थॉट एक्सपेरिमेंट कर जातो. नाही हा थॉट एक्सपेरिमेंट कर असं मला कोण सांगेल येऊन? असे भरपूर लोक आहेत साधू संत. मग आपण शोधायचं. आणि मला जेवढी जिज्ञासा जास्त, जिज्ञास्वरूपी योग असे तो जिज्ञासूला तो योग मिळणार, त्याच्या नशिबात तो योग प्राप्त होणार. मी जिज्ञासू कमी आहे, मी विश्लेषक जास्त आहे. जगामध्ये जास्तीत जास्त लोक हे विश्लेषक आहेत. ते कुठल्याही गोष्टीतलं न कळत नाही काही, पण त्याचं ॲनालिसिस करतात, विश्लेषण करतात. जसं राजकारणातलं मला काहीही कळत नाही, पण मी अमुक व्यक्ती कशी चुकीची आहे आणि हा नगरसेवक कसे पैसे खातो, माझ्याकडनं त्याने 1 रुपया घेतलेला नाही, पण तरीही मी त्याच्यावरती अगदी तोडफोड करून त्याचं सगळं विश्लेषण करून बोलत राहतो. ही माझी वृत्ती आहे. म्हणून मला जिज्ञासा नाही. जिज्ञासा असेल तर मी त्यात प्रवेश केला पाहिजे. पोहण्याविषयी मला जिज्ञासा आहे का? समजा आहे, तर ती जिज्ञासा इतकी पाहिजे की मी पोहण्यासाठी पाण्यात उतरलो. बरोबर. मग मी पाण्यात उतरण्यासाठी पाणी शोधलं पाहिजे की नाही? पाणी कुठं आहे? आता मी जर विचार केला की ह्या परिसरात पाणी कुठं आहे, तर नदी पाण्यात उतरण्यासारखी नाही आहे. मग मला कुठं गेलं पाहिजे? मला आणि कुठेतरी अशी स्थळं शोधली पाहिजेत. स्थळ आपल्याकडे येणार का आपण स्थळाकडे जाणार? आपण स्थळाकडे जाणार. मग आपण ते शोधलं पाहिजे, आपल्याला मिळणार. शोधलं की मिळतं. हा
अनुभव आहे जगाचा. बरं. म्हणजे आपण शोधायचं, ज्याला जिज्ञासा लागलेली आहे जिज्ञासा त्यांनी शोधायचं आणि मिळतं शोधल्यावर. 100% मिळतं. ज्ञानमार्ग आहे, तंत्रमार्ग आहे आणि अजून अजून असे कुठल्या कुठल्या मार्ग आहेत आहे, आणि ते सगळ्यात त्यातला हठयोग आहे. हठयोग आहे, भक्तियोग आहे, नामयोग आहे, सहज योग आहे, क्रियायोग आहे. अनेक संप्रदाय आहेत, अनेक मार्ग आहेत. मग एखाद्याने सगळे ट्राय करून बघावेत आणि आपल्याला जो सूट होतोय तो करावा असं असतं काही? काय करायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, लॉ आहे, आर्ट्स आहे, कॉमर्स आहे. एखाद्याने सगळे ट्राय करून बघायचे, 5 वर्ष घालवायची आणि मग ॲडमिशन घ्यायची. नाही, असं नाही करून नाही जाणार. प्रॅक्टिकल नाही येते, आयुष्य पूर्ण नाही पडणार त्याला. तसंच आहे. मग आता मला जर कळत नसेल की माझ्यासाठी कुठला मार्ग योग्य आहे, तर त्यासाठी गुरु बसलेला आहे. गुरुला कळतं की ह्या शिष्याची पात्रता काय आहे आणि ह्याला काय दिलं म्हणजे तो प्रगती करू शकतो. म्हणून तसा गुरु प्राप्त करणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे, की जो मला खऱ्या मार्गानं वरती नेऊ शकतो. आणि हे तावून सुलाखून घ्यायचं आपल्याला की मिळाला तो गुरु नाही. त्यामुळे गुरुची पण परीक्षा करून घ्यायची की हे खरोखर माझ्या म्हणजे मला झेपणार आहे का, किंवा मला पाहिजे तसं आहे का, हे सगळ्याचा अभ्यास करायचा. समर्थाने एक मोठा समास लिहिलेला आहे, गुरु कसा तपासायचा ह्याचा. हां, सांगा बरं थोडं तसं काहीतरी. कारण हा खरंच म्हणजे जेन्युइन प्रश्न आहे की आता मलाच काही माहीत नाही, मी कुठे गुरुची परीक्षा घेणार. तर त्याच्यासाठी त्यातला सगळ्यात महत्वाचा गुणधर्म की माझा स्वभाव जसा आहे तसा स्वीकारणारा माणूस आहे का. पहिल्यांदा तू करत असलेल्या गोष्टीला हे करू नकोस, ते करू नकोस, असं नसतंय, तसं नसतं, हे जर बोलत असेल मला आवडत नाही, मग मला आवडत नाही ती गोष्ट मला सांगत असेल आणि तेही अशा पद्धतीने तर मला चालणार नाही तो. मग मला वाटतं की मी भक्ती करावी, म्हणजे मी नामस्मरण करत राहावं किंवा मी रोज पूजा आरती करत राहावं. आणि मला जर त्याने सांगितलं की नाही तू हेही निघून जाईल याचा अभ्यास कर, तरीसुद्धा मला ते पटत नाही आहे, बरोबर, मग मी त्याच्या जवळपास राहिलं पाहिजे. त्याची दिनचर्या खरोखर काय आहे हे बघितलं पाहिजे. जी बाहेरून दिसते ती दिनचर्या नसते, हे लक्षात ठेवा. साधूची दिनचर्या, गुरुची दिनचर्या ही आपल्याला समजू शकत नाही. म्हणजे सांगायचं झालं तर माझे गुरुदेव रात्री 11 वाजता उठून बसतात, 11 ते 3:30 पर्यंत आपल्या शिष्यांसाठी ते साधना करतात. म्हणजे शिष्यांना ताकद मिळावी, शिष्यांचं कल्याण व्हावं म्हणून ते साधना करतात. बरं. हे तुम्ही त्यांच्या जवळ राहिल्याशिवाय तुम्हाला हे कळू शकत नाही. आणि जवळ म्हणजे 10 वाजता हा चला झोपायची वेळ झाली, गुरुंनी सांगितलं, आम्ही सगळे झोपलो, काहीच कळलं नाही मला. मग मी गुरूंच्या जवळ नाही राहिलो, मी गुरूंच्या जवळ असलो, मी अंतरंग शिष्यामध्ये गेलो पाहिजे, गुरूंच्या अंतरंगात प्रवेश केला पाहिजे. मग ह्या गोष्टी आपल्याला समजू शकतात. मग मला हे समजण्यासाठी मी वेळ घालवला पाहिजे, मी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग एक एक गोष्ट करण्याचा प्रयत्न, हे मला जमते का, मग मी त्यांना विचारू का, असं करत करत आपण ती मार्ग चोखाळला पाहिजे. आणि गुरु आपल्या शिष्याला ताकद मिळण्यासाठी साधना करतो म्हणजे नेमकं काय असतं? अशी कोणाला ताकद देता येते का? 100% देता येते. म्हणजे काय असतं नेमकं? एकदा नारद भगवंताला म्हणाले, भगवंता मी आलोय तुझ्याकडं. हो म्हणले नारदा. थोडा उशीर झाला म्हणले मला यायला. नारद म्हटले का बरं, काय करत होता? काय नाही म्हणले, मी पूजा करत होतो. आता म्हटले तुम्ही स्वतःच भगवंत आहे, तुम्ही कसली पूजा करता, मला जरा तुमचं देवघर बघू दे. म्हणून नारद भगवंताबरोबर आत देवघरात गेले. आत गेले आणि बघितलं तर पहिली मूर्ती नारदाचीच होती समोर. भागवतामध्ये येणारी कथा आहे. नारदाची मूर्ती आहे, प्रल्हादाची मूर्ती आहे, ध्रुवाची मूर्ती आहे, अंबरीशाची मूर्ती आहे आणि भगवान त्यांची पूजा करतात. का पूजा करतायत? की हा माझ्याशी अनन्य शरण आलेला आहे, ह्याच्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी माझी आहे. नुसता भौतिक योगक्षेम नाही, आध्यात्मिक योगक्षेमम वहाम्यहम म्हटलं, म्हणजे माझ्याशीच कायम जोडला राहावा आणि याचं कायम श्रेय कल्याण व्हावं, श्रेयस्कर व्हावं, ह्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. भगवंत त्याच्याशी जोडलं राहण्यासाठी प्रयत्न करतात. कारण भगवंताला अनेक व्यवधान आहेत, तसं गुरुला अनेक शिष्य आहेत, पण शिष्याला एकच गुरु आहे. त्यामुळं गुरूंना सगळ्या शिष्यांसाठी काही ना काहीतरी करावं लागतं. त्यांचे गुरुही तेच करत असतात, त्यांची गुरुही तेच करत असतात. त्याशिवाय हे परंपरा पुढे जाऊ शकत नाही. बरं. अजून मला खूप असे प्रश्न पडत आहेत खरं. आता माहीत नाही आपण किती कव्हर करूया या पहिल्या पॉडकास्टमध्ये, पण तरी जरा एक अजून विचारतो. शेवटी त्या कुठलाही एक मार्ग आपण घेऊन तो साधक जेव्हा त्या अवस्थेपर्यंत पोचेल तेव्हा त्या क्षणाला काय घडतं एक्झॅक्टली? म्हणजे ती मुक्तीची अवस्था असते काय, वाटतं काय यातनं? म्हणजे साधारण तर्क लावू शकतो मी की सगळेच अणू म्हणजे जगातलं सगळं म्हणजे मीच आहे, ही अवस्था जशी पूर्ण मोकळं करणारी असेल, पण तेव्हा शरीरात काही बदल घडतो का? आणि कुंडलिनी वगैरे ह्या गोष्टी बऱ्याच चर्चेत असतात. लोक त्याची अशी वरवर चर्चा करत असतात, कुंडलिनी जागृत करणे, चक्र, हे ते. तर अशा म्हणजे फिजिकली अशी चर्चा केली तर त्यात खरंच काय काय घडतं त्या अवस्थेमध्ये? ज्यावेळेला आपण व्यवहारातून परमार्थात जातो, आपल्याला सामान्यपणानं सुद्धा संसारात धक्के बसायला सुरुवात होतात.
कारण संसारापेक्षा परमार्थ हा अतिशय कठीण आहे. संसार सोपा आहे आणि म्हणूनच माणसं परमार्थाकडे का जात नाहीत. प्रत्येकजण MBBS MD का होत नाही, प्रत्येकजण सायंटिस्ट का होत नाही, त्याचं कारण ते आहे, कारण ते सगळ्यात अवघड आहे. म्हणून तिथं प्रत्येकजण जात नाही. ॲक्च्युली सगळ्यात अवघड कोर्स आहे. हो. प्रत्येकजण उठून अगदी कॉमर्समधला असू दे, इकॉनॉमिक्समधला मास्टर असू दे किंवा मॅथ्समधला मास्टर असू दे, प्रत्येकजण तिथे जाऊ शकत नाही. कारण तो खूप कठीण प्रकार आहे. तसा अध्यात्म हा व्यवहारापेक्षा खूप कठीण प्रकार आहे. त्यामुळे त्यात जर आपल्याला जायचं असेल तर 100% त्या तयारीने जायला पाहिजे आपण, की मला जायचं आहे. आणि ज्या वेळेला मी इथून बाहेर पडणार आहे, बाहेर पडताना त्रास तर होणार. शरीरातून जीव बाहेर जातो तेव्हा शरीर तडफडतं, त्रास होणार आहे, बरोबर. हा त्रास तिथेही होणार आहे, कारण जीव हा एका भावनेतून दुसऱ्या भावनेत प्रवेश करतो. तुम्ही एक समजा आनंदात आहात, छान मस्त मजा आली आहे, मुलाला छान मार्क पडलेले आहेत, आणि त्याच वेळा समोरच्याने येऊन तुम्हाला काहीतरी एक वाईट बातमी सांगितली किंवा भांडायला सुरू केलं, तिथं जे ट्रान्झिशन आहे तिथं सुद्धा तुम्हाला त्रास होतो. हो. तसा संसारातून अध्यात्मात जाताना सुद्धा त्रास होतो आणि अध्यात्मातून संसारात येताना सुद्धा त्रास होतो. म्हणून शक्यतो वरून खाली पडू नये असं म्हटलं. खालून वरती जावं. वर जाताना त्रास होणार, कारण वरती चढतो म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जातो. 100% त्रास होणार, हरकत नाही. पण मी जर ठरवलेलं आहे तर मी वर जाणार. ज्यावेळा मी माझं शरीराचे वेगवेगळे प्रकार सांगितले, 4 प्रकारचे देह असतात. एक एक देह आपण सोडत जातो. जेव्हा 4था देह सुटतो तेव्हा माझं सगळं सुटलं ही जाणीव असते. ही सगळ्यात भयंकर असते. मग तुम्ही जे म्हटलात की भीती वाटते, हे सगळं सुटून जाण्याची भीती आहे. मुळात हे धरायला नको होतं, धरलं आणि म्हणून आता सुटण्याची भीती आहे. ती भीती तिथे पण वाटते आणि वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्याच वेळा जर आपण लक्ष ठेवलं नाही कॉन्शियसली, सावधपणाने, तर आपण पुन्हा खाली पडू शकतो. कारण मला पुन्हा खालच्याच गोष्टी धराव्याशा वाटतात. अरे मागच्या मुक्कामावरती छानपैकी दुकान होतं, मग मी मागच्या मुक्कामावरच थांबणार, मी पुढे येत नाही. मग मागच्या मुक्कामावर वाटतं अरे नाही ह्याच्यापेक्षा मागचं जास्त सुखाचं होतं. सुखाचं नाही, ते अडचणीचं होतं, पण मी त्या खेळासारखं ते टोचणाऱ्या खेळाची गोष्ट कायम लक्षात ठेवायची. ती सुखाचं वाटायला लागतं आणि म्हणून मी वरून खाली घसरत पुन्हा माझ्या मूळ जागेवरती येतो. जे मी मूळ पदावर निघालेलो होतो त्या मूळ पदावरनं मी मूळ जागेवरती येतो. ते मूळ पदावर जाण्यासाठी हा तिथं खटका आहे. तो जेव्हा खटका दाबला जातो तेव्हा सगळं सुटून जाणार, आणि सगळं सुटून जातं तेव्हा मी नाही, मन नाही अशी अवस्था आहे. मन नाही, मेंदू नाही, विचार करण्याची क्षमता नाही. ज्याच्या जीवावरती विचार केला जातो तो जीव सुद्धा त्या ठिकाणी नाही, कारण जीव पलीकडे गेला. जीवानं उडी मारली, आणि उडी मारल्यावर काय झालं, जसा माझ्याकडे एक लोटा होता, लोट्यात पाणी होतं, मी गंगेपाशी गेलो, लोट्यातलं पाणी गंगेत घातलं. आता काय झालं, ती गंगा झाली. ती गंगा झाली. आता मला तो माझा घातलेला थेंब काढून घ्या म्हटलं तर जमत नाही. तसं ज्यावेळा जीव परमात्म्यात, ह्या ब्रह्मांडात प्रवेश करतो तेव्हा त्याला वेगळेपणात जाणवत नाही. म्हणून त्याचा अनुभव जो आहे हा असा सांगता येतो, पण तो घेतल्याशिवाय कळत नाही. अनुभव हाच आहे, त्याला वर्णन हेच आहे की पाणी समुद्रात तुम्ही नेऊन ओतलं तर पाण्याला काय वाटेल, काहीच वाटणार नाही. काहीच वाटणार, पाण्यात पाणी मिसळल्यावर काहीच वाटणार नाही. ही प्रगत अवस्था झाली. ही अवस्था निर्माण होते तेव्हा एकदा उडी मारली की मग काय वाटत नाही. उडी मारताना त्रास होतो. अच्छा, काहीच वाटत नाही. उडी मारल्यानंतर काहीच नाही, कारण पाणी समुद्रात पडल्यावर मिसळून गेलं ना. पण मग ते शरीर तर असतं म्हटलं तुम्ही मगाशी, ते शरीर तर असतं. शरीर असतं. मग त्या शरीरात जे बोलते ते काय असतं, शरीरातून जे बोलतं ते त्याचं स्वरूप असतं, त्याचं मन नसतं ते, आणि त्याचं शरीर पण नाही. आता त्याला काय होतं, समजा मी समुद्रातनं पुन्हा पाणी तांब्यात घेतलं, तांब्यात पाणी आलं, आता मी पुन्हा समुद्रात ओतलं, पुन्हा ते पाणी समुद्रात गेलं, म्हणजे जसा मला हवा तसा मला त्याला आकार देता येतो. माझा सुपर कॉन्शियस जो आहे, आता इथं ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण सगळ्यात बोलकं आहे. माऊलींची जी समाधी आहे त्याला आपण संजीवन समाधी म्हणतो. संजीवन समाधी म्हणजे काय, तर माऊली त्यांना हव्या तशा अवस्थेमध्ये शरीराचं विलिनीकरण करतात, आणि जेव्हा हवं तेव्हा ते पुन्हा मूळ अवस्थेमध्ये येऊ शकतात, त्याच शरीरामध्ये पुन्हा प्रवेश करू शकतात. हा जो अणू आहे, पाण्याचा अणू, त्याला स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव राहते. पण ती जाणीव राहते, फक्त ती मनाच्या मार्फत प्रकट होते असं नाही. मग ती प्रकट करावी अशी जेव्हा ब्रह्मांडाची, सृष्टीची इच्छा निर्माण होती की नाही मला प्रकट व्हायचे वेगवेगळ्या रूपाने, तेव्हा ती जाणीव त्या स्वरूपामध्ये पुन्हा व्यक्त होते, प्रकट होते. म्हणून ते त्यांना हवं तेव्हा ते येऊ शकतात. पण ते ज्ञानदेवांच्या हातात नाही का, ते कधी ज्ञानदेवांच्या हातात आहे, त्यांना हवं तेव्हा ते परत येऊ शकतात. पण तुम्ही म्हणालात की ती ब्रह्मांडाला जाणीव होईल तेव्हा, ब्रह्मांडाला अणूला जाणीव होईल तेव्हा नाही ना. अणूला जाणीव कधी होते, ब्रह्मांडाला जेव्हा वाटतं की नाही इथं गडबड चाललेली, ही दुरुस्त केली पाहिजे. संभवामी युगे युगे म्हटलं ना, संभवामी युगे युगे कधी, ज्यावेळा ही या सृष्टीला माझी गरज पडेल तेव्हा मला कळलं की आज ज्ञानेश्वरांची गरज आहे, ज्ञानेश्वर पुन्हा येणार. आज समर्थांची गरज आहे, समर्थ आलेले आहेत. गोंदवलेकर महाराज त्याच्यानंतर पुन्हा आलेले आहेत. समर्थांचा अवतार मानलं जातं, हनुमंताचा अवतार. हे का आले, कारण त्या त्या काळाला त्या त्या गोष्टीची गरज पडली.
मग आता समर्थांचा संप्रदाय वेगळा आहे, समर्थ रामदास स्वामींचा तेजस्वी ओजस्वी लढाऊ संप्रदाय. तोच गोंदवलेकर महाराजांचा अवतार तोच आहे, त्यांचाच आहे, नाम संप्रदायच आहे. पण तिथं भूमिका काय आहे की प्रत्येकानं नामस्मरण घ्यावं आणि आनंदानं राहावं, ही भूमिका आहे. तिथेही लढवय्येपणाची भूमिका आली असती ना, तसं नाही. ते कालाच्या गरजेनुसार इनकार्नेशन किंवा कास्टिंग. जसं आज प्लास्टिकच्या वस्तू मिळतात, पूर्वी लोखंडाच्या मिळायच्या, तांब्याच्या मिळायच्या, आज प्लास्टिकच्या मिळतात. साचे तेच आहेत, कास्टिंग बदललं. तसं साचे तेच आहेत, कास्टिंग बदलतं. पण ब्रह्मांड किती अंत बघतं, किती वाईट परिस्थिती पृथ्वीवर याची वाट बघतं आणि मग परत ते अणू येतात, रूपात प्रकट होतात आणि त्याचा कालावधी पुराणामध्ये सांगितलेला आहे. जसं कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्ष आहे. नाही, मी तसं नाही म्हणजे अगदीच मी आपल्या लेवलला आपल्या वेळेच्या जी काय आपली कालगणना चालू आहे, जो इथला पृथ्वीवरचा काळ आहे, म्हणजे आता एवढं भारतावर यवनांची एवढी आक्रमणं झाली, ही सगळी वाईटच गोष्टी झाल्या. तर ती एक वाईट गोष्ट होती. किंवा अजून समजा काही भ्रष्टाचार वाढला, ह्या गोष्टी झाल्या, तर ते किती किती अंत बघतं आणि मग कधी ते अणू प्रकट होऊन कोर्स करेक्शन करतात. उत्तम. म्हणजे माहीत नाही, हा प्रश्न फारच हायपोथेटिकल आहे. पण भ्रष्टाचार याची डेफिनेशन कोणी केली? आपणच केली माणसांनी. मग आपण केली तर संपू कोण शकतं? आपणच. मग ही परमात्म्याच्या सृष्टीत झालेली फार मोठी ढवळाढवळ आहे का? नाही का? नाही. तुम्हीच सांगा उत्तर. भ्रष्टाचारानं मला वैयक्तिक त्रास होतो. पण मग तो जीवालाच त्रास होतो आणि तो जीव त्या ब्रह्मांडाचा निर्माण कोणी अणू केला? आहे. जीवनच निर्माण केलं ना. हां. तुम्ही जेव्हा कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जाता त्यावेळेला तुम्ही विचारता की साहेब काय असेल तर सांगा, आम्ही काम करतो म्हणून. हे कोणी जीवानं सुरू केलं का त्यांनी सुरू केलं? जीवानीच. आपण सुरू केलं ना. मग कोण थांबवणार? आपणच. मग जोपर्यंत आपण थांबवू शकतो, आपल्यामध्ये ती क्षमता आहे, तोपर्यंत देव कशाला काम करेल? म्हणजे क्षमता संपेल तेव्हा येईल. पण निश्चितपणानं बरं. त्याला यावंच लागेल. देवाला घ्यावा लागतो अवतार, असं म्हटलं. ज्यावेळेला ही परिस्थिती येणार, संभव आम्ही युगे युगे 100% येणार. आणि ती परिस्थिती तशी येऊ नये यासाठी मध्ये मध्ये हे साधू संत येत राहतात की ते पुन्हा थोडं थोडं स्वच्छ करत राहतात. म्हणजे अशी संजीवन समाधी घेता येते. आता ते नाथांचं पहिल्यांदा गोरक्षनाथ गडाचं जे मी तुम्हाला सांगितलं, जे काही प्रसंग घडला होता, तर नाथ संप्रदायात पण ह्या गोष्टी बऱ्याचदा ऐकल्या आहेत की नाथ संप्रदायातले जे संत आहेत, साधू आहेत, ते लुप्त होऊ शकतात देहातनं आणि परत कधी येऊ शकतात. तर नाथ संप्रदायाबद्दल थोडं सांगा ना. की ह्या सगळ्या सिद्धी आहेत. अणिमा लघिमा गरिमा ईशित्व वशित्व प्राकाम्य, ह्या सगळ्या सिद्धी आहेत. आणि या नाथ संप्रदायामध्येच आहेत असं नाही, सगळ्या संप्रदायामध्ये सिद्धी प्राप्त होतातच. पण ज्ञानेश्वर माऊलींचा संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायच आहे ना, तो वेगळा नाहीच आहे. कारण त्यांचे गुरु निवृत्तीनाथ, त्यांचे गुरु गहिनीनाथ, गोरक्षनाथ संप्रदाय नाथ संप्रदायाचा. त्यामुळे नाथ संप्रदायामध्ये ह्या गोष्टी आहेतच सिद्धींच्या. लहान होता येतं, मोठं होता येतं. हनुमंताचं उदाहरण आहे. मारुती लंकेत गेला तेव्हा तो लंकिनीच्या समोर तिला दिसणार नाही अशा एवढ्या छोट्या रूपामध्ये गेला, ही लघिमा सिद्धी आहे. अणिमा म्हणजे सूक्ष्म रूप घेऊन पाताळामध्ये गेला, अणुसारखा बारीक झाला. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे म्हटलेलं आहे ना. तो तेवढा बारीक होऊ शकतो, तेवढा मोठा होऊ शकतो. हे जे प्रकृतीवरच्या म्हणजे मटेरियलिस्टिक वर्ल्डवरती जे नियंत्रण मिळवायचं ना, त्यासाठी मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे एकदम ताब्यात असायला लागतं किंवा हे एकदम स्वच्छ व्हायला लागतं. हे स्वच्छ झालं की त्या गोष्टीवरती नियंत्रण मिळवता येतं. त्यासाठी हा नाथ संप्रदाय सुरू झाला तो आदिनाथांच्या पासून. आदिनाथ म्हणजे भगवान शिव. त्यानंतर दत्तात्रय ह्या मार्गातले सगळ्यात महत्त्वाचे प्रवर्तक आहेत ह्या मार्गाचे. आणि पहिले नाथ जे झाले ते मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ आणि तो कानिफनाथ. तिथून पुढे संप्रदाय वाढत वाढत आला. माऊलींची समाधी आणि नाथांच्या समाधी त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा फरक आहे. कालगणनेमध्ये पण फरक आहे. नाथांचा काल आधीच आहे. त्यामुळे नाथांनी ज्या समाध्या घेतल्या त्या नाथांनी प्रत्यक्ष देहानं समाधीच घेतलेली नाही. त्यांचा देह गुप्त झालेला आहे आणि त्यांना हवा तेव्हा प्रकट करता येतो. माऊलींचा देह प्रत्यक्ष समाधीमध्ये विवरामध्ये नेऊन ठेवलेला आहे. म्हणजे ते स्वतः जाऊन बसलेले आहेत आणि ते बसले आहेत ह्याला साक्षीदार आहेत. म्हणजे भगवंत आहेत स्वतः, नामदेव आहेत शेजारी, त्यांनी ते बघितलेलं आहे. निवृत्तीनाथ होते. इथंही म्हणजे काल जसा जातो ना पुढं, तसं ह्या चमत्कारांची किंवा ह्या ताकदीचा जो प्रभाव आहे तो सुद्धा कमी होतो. नाथांच्या काळात म्हणजे 8व्या शतकात 9व्या शतकात ही ताकद अशी होती की मी बसलो आणि मी त्या ठिकाणी नाही, मी विरून गेलो, कळलेलंच नाही कुणाला. आणि मग तिथं नंतर लोकांनी आणून दगड ठेवला की बाबा इथं बसलेला होता माणूस, याच्या नावानं ही समाधी. अशी अवस्था आहे. जशी मुक्ताबाईंची अवस्था आहे. मुक्ताबाई विलीन होऊन गेल्या, आकाशात गेल्या. आपण माहिती नाही, आकाशात गेल्या म्हणजे सृष्टीमध्ये विलीन झाल्या. ही जी अवस्था आहे त्याला चितकला म्हटलं तेवढ्यासाठी. आणि यांनी हा वेगळा परंपरेचा भाग दाखवला. ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. म्हणजे हा अणू मला वाटतं
परमहंस योगानंदांच्या चरित्रामधून वगैरे आपल्याला अशी उदाहरणं बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये एकाच वेळेला वेगळ्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, आपल्या शरीराचे अणू आपण विस्फारित करू शकतो आणि ते पुन्हा गोळा करू शकतो, आपल्यासारखं सेम तसंच तसं रूप तयार करू शकतो. दत्तात्रेयांच्या नरसिंह सरस्वतींच्या आरतीमध्ये येतं 16व्या शतकामध्ये, 8ही ग्रामी भिक्षा केली ते दिनी निमिष मात्रे तंतुक नेला शिवसानी, बरोबर. 8 जणांनी एकाच वेळेला जेवायला बोलवलं, 8 वेगवेगळ्या गावामध्ये. तर महाराज 8 वेगवेगळ्या गावामध्ये पोचलेले आहेत एकाच वेळेला. हा जो आहे ह्यात अणुतंत्र आहे, हे विज्ञान आहे. आणि हे पराविज्ञान येण्यासाठी मटेरियलवरती कंट्रोल यायला पाहिजे. कंट्रोल त्याच गोष्टीवर असतो, नियंत्रण त्याच गोष्टीवरती असतं जेव्हा आपण त्याच्या बाहेर असतो. हा कोच माझा आहे असं म्हटलं की माझं नियंत्रण संपलं. घरामध्ये अनेक कोच आहेत आणि हे बदलता येऊ शकतात, याला नियंत्रण म्हटलं. बरोबर. रोलर कोस्टर आपण खेळतोय तेव्हापर्यंत आपला कंट्रोल नाही आहे त्याच्यावर, पण बाहेर येतोपर्यंत कंट्रोल करू शकतो. हे उदाहरण आहे साधं की हा कोच माझा आहे म्हटलं की माझं नियंत्रण संपलं, कारण मी कोचचा गुलाम झालो. गुलाम झालो की माझं नियंत्रण नाही, कोचचं माझ्यावर नियंत्रण आहे. मग तो सांगतो मला आता मला टाकू नकोस, मी किती खराब झालो ते मला टाकू नको. कित्येक लोकांच्या घरात जुनी पाणी वस्तू सामान असंच पडलेलं आहे. का पडलेलं आहे? कारण ते त्या वस्तूचे गुलाम आहेत, त्याच्यावर त्यांचं नियंत्रण नाही. नियंत्रण कधी येणार? तुम्ही त्यातनं बाहेर आलात की नियंत्रण येणार. कोच ना बदलता येतात, असे 10 कोच आणू शकतो आपण, म्हणजे तुमचं नियंत्रण आहे. मग तुम्ही कोच बरोबर संलग्न नाही, कोच ही वापराची वस्तू आहे, हे तुम्हाला समजलं. बरोबर. हा पण एक एक्सपेरिमेंट करता येऊ शकतो ना, जी सगळ्यात आवडती गोष्ट आहे ती सोडून करतोच द्यायची. आपण. आता हे थोडं पटकन आवडतं घेतो, पण एक आता ह्यातनं प्रश्न पडला तो असं मला विचारल्याशिवाय राहत नाही आहे. आता निवृत्तीनाथांनी तुम्ही समाधीचं म्हटलात, तर ही त्यांना प्राप्त झालेली सिद्धीच आहे, पण ते मुक्त आहेत का ते सिद्धीतनं फक्त झालेली ही सिद्धी नव्हे. बरं. हा सिद्धींच्या पलीकडे, सिद्धी वापरता आल्या पाहिजेत. पुन्हा सिद्धीवरती नाही. तुम्ही सिद्धी जेव्हा आपण आपल्यासाठी वापरतो तेव्हा आपण सिद्धीचे गुलाम होतो, सिद्धीवर नियंत्रण नाही. तुम्ही सिद्धींच्यावरती नियंत्रण मिळवलं पाहिजे. म्हणजे सगळ्या सिद्धी ह्या मार्गातला अडथळा आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचे जे चमत्कार आहेत ते सिद्धीमधून नाहीत, ते सिद्धींच्या बाहेरून चमत्कार आहेत. म्हणजे सिद्धींच्या पलीकडे पण एक शक्ती आहे की जी ह्या सगळ्यांना नियंत्रण करते, गव्हर्न करते. ती शक्ती म्हणजे कुठली शक्ती आहे? ही चैतन्य शक्ती आहे. शक्ती. जसं माझं आणि तुमचं चैतन्य एकसारखं आहे, ही जाणीव त्या रेड्याला पण झाली की ह्याच्यात जे चैतन्य आहे ते ह्याच्यात पण आहे. चैतन्याच्या बळावर रेडा बोलला, सिद्धीच्या बळावर रेडा बोलला नाही. आणि त्या चैतन्याच्या आणि पलीकडे काही चैतन्य आहे का? विश्वव्यापक चैतन्य एवढाच भाव आहे. विश्वव्यापक तेज, विश्वव्यापक प्राण, विश्वव्यापक ध्वनी. आणि ते तसंच हे का सगळं आहे एकसारखंच आहे. हे कळण्यासाठी हे असंच का आहे? म्हणजे ते एक चैतन्य आहे व्यापक, हे जे काही वाक्य आहे हे असंच असण्यासाठी काही कारण आहे का, की काही कारण नाही आहे? सृष्टी निर्माण का झाली याचं कारण सांगता येतं, पण सृष्टीच्या पूर्वी जे आहे ते असंच आहे आणि त्या अस्तित्वाचा फक्त अनुभव घेता येतो. बरं. हे असंच का आहे? कारण मी जसं मगाशी उदाहरण दिलं की मी मुलगा आहे, मी लग्न करणार, हे असंच का आहे? मला वाटते म्हणून असंच आहे. तसं त्या चैतन्याला ही जाणीव आहे की मला असं वाटते की आपण काहीतरी करावं, मग सृष्टी निर्माण झाली. पण चैतन्य का आहे? तर चैतन्य आहे सृष्टीमध्ये. मग माणूस म्हणून तेवढंच जाऊ शकतो, पण असं एखादी स्पीशीज इव्हॉल्व होऊ शकते का पुढे, की जी त्याच्यामुळे पलीकडे काही बघू शकते? असं काय असं पलीकडे काही असूच शकत नाही ना. सगळ्या ब्रह्मांडांना मिळून एकत्र केल्यानंतर जे काही असेल, जे ओव्हर स्पेस, मल्टी स्पेस, सगळे स्पेस तुम्ही एकत्र करू शकता. त्या सगळ्याला मिळून आपण ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी असं म्हणतो. किंवा दत्ताची जी ललकारी आहे त्याच्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटलं, बरोबर. सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून त्यांना समजलं की हे सगळ्याच्या पलीकडे जाऊन काय आहे, तर हेच आहे, त्याच्या पुढे जाता येत नाही. कुणाला जायचं असेल तर जाऊन प्रयत्न करू शकतो. त्यात गंमत काय होऊ शकते की तुम्ही त्याच्या पलीकडे जायला लागलात ना, की ते पलीकडे काहीच नसल्यामुळे तुम्ही तिथं जाता. म्हणजे जसं समुद्रात मी तांब्यातलं पाणी सोडलं आणि आता पाणी म्हटलं की नाही मी समुद्राच्या पलीकडे जाणार, कुठं जाणार? तांब्यातल्या पाण्याला समुद्राच्या अंतिम सत्य आहे, ते अंतिम सत्य आहे. त्याच्या पलीकडे जाता येण्यासाठी काय मार्ग नाही. तरी एखाद्याला हौस असेल तर त्यानं जायचा प्रयत्न करावा. जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही जेव्हा चैतन्यात समाविष्ट होता तेव्हा त्याच्या पुढे जाण्यासाठी काही राहतच नाही. त्यामुळे पलीकडे जाऊन बघतो हा विषय तिथं थांबून जातो, खुंटतो. ठीक आहे. बऱ्याच प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली आहेत मला. अध्यात्म 101 म्हणून मला वाटतं की आजपुरतं एवढं बस आहे, पण मी येता आईला फक्त विचारलं होतं की अध्यात्माबद्दल तुझा एकच प्रश्न सांग मला. जर ज्ञानेश्वर माऊली जेव्हा समोर आले तर कुठला एक प्रश्न विचारशील, तर तिने जो विचारला तो मी विचारतो आणि मग आपण थांबूया. साधाच प्रश्न आहे की मृत्यूनंतर काय होतं, असा तिचा प्रश्न होता. आणि हा बऱ्याच लोकांना वाटलेला प्रश्न असतो, मृत्यूनंतर काय होतं जीवाचं. आणि त्याचं थोडंसं
तंत्र पण तुम्ही सांगितलं तर ते पण खरं तर माझी पात्रता नाही, कारण तुम्ही आईला उदाहरण देताना माऊली समोर आले तर काय उत्तर देतील हा प्रश्न होता. त्यामुळे मी कितपत त्या प्रश्नाला उत्तर नाही, देऊ मी ते तिला शकतो असं विचारलं कारण म्हणजे ती चांगला प्रश्न विचारेल म्हणून विचारलं, बाकी काही हरकत नाही. पण इथं इथं भाव येताना असा भाव येतो की माऊली नाही तसं काय. म्हणजे खरोखर माझी तेवढी पात्रता नाही ह्या विषयाबद्दल बोलण्याची, कुठल्याच विषयाबद्दल बोलण्याची. जे तो बोलवतो ते बोललं जातं. तर मृत्यूनंतर काय असतं, आपल्याकडे एक म्हण आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, बरोबर. बरोबर. त्यामुळे मृत्यूनंतर काय होतं हे जाणायचं असेल तर जिवंतपणी मरावं लागेल. जिवंतपणी मरावं लागेल. शारीरिक मरण हे आपल्याला सगळ्यांनाच आहे, पण ते शारीरिक मरण येण्यापूर्वी जिवंतपणी मरावं लागेल. तर जिवंतपणी मरण्याचा जर प्रयोग केला तर आपल्याला 100% पुढं काय होणार हे कळू शकतं. मागचा जन्म काय होता हेही कळू शकतं. भीष्माचार्यांनी प्रश्न विचारलेला भगवंताला की मला ही अवस्था का प्राप्त झाली, मी मागचे 999 जन्म जाऊन बघितले. भगवंत म्हणले बरोबर, म्हणले एकच जन्म मागचा राहिला बघायचा, तो बघ म्हणजे दिसेल काय झालं ते. तर तो त्या शेवटच्या जन्मात त्यांनी कुठल्या तरी किड्याला खिळा टोचलेला होता. ते 1000 जन्म होईपर्यंत त्याचे 1000 बाण तयार झाले. तेवढा एकच दोष आहे, तो मृत्यूनंतर, म्हणजे तो भाग उपभोगण्यासाठी भीष्माचा जन्म आहे, त्या कर्माचा फल जे आहे. म्हणून मृत्यूनंतर काय होतं तर पुढचा जन्म येतो. काय येतो, कारण हे कर्म आणि पूर्व 1000 जन्मातलं कर्म आपल्याला माहित नाही आपले किती जन्म होऊन गेले. कदाचित 1000 असतील, कदाचित 2 असतील, कदाचित 84 लाख झाले असतील, शेवटचा जन्म असेल, कोणाला माहिती. मग करायचं काय, सोपं आहे. आपण जिवंतपणी मरण्याचा अनुभव घ्यायचा. म्हणजे तो 1/0 करायचा. 1/0 किंवा बसायचं असं शांतपणानं आणि बस, मी देह सोडलेला आहे, मी देह सोडलेला आहे, एवढंच चिंतन करायचं. आणि लक्षात घ्या, देह सुटत नाही असा, कारण कर्मानं बांधलेला आहे तो. ह्या विचारानं तो सुटत नाही, पण ह्या विचारानं मनाची जाणीव जी आहे, देह बांधला गेलेला आहे, ती सुटून जाते. आणि ती सुटायला लागली की आपल्याला कळायला लागतं की रिअलायझेशन म्हणतो आपण, सेल्फ रिअलायझेशन, ते व्हायला लागतं. मग पुढं काय होणार हे कळायला लागतं. हा प्रयोग प्रत्येकानं करण्यासारखा आहे. दिवसात 2, 3, 4 मिनिटं जेवढं जमू शकतं. म्हणजे पुढचा जन्म कळू शकतो आपल्याला. 100% कळू शकतो. पण ते कळलं तर म्हणजे तो माणूस मुक्तच झाल्यासारखं आहे. मग पुढचा जन्मच का होईल, का होईल? तुम्ही म्हटलात तसं कर्माचं फलित आहे ना. कर्माचं भरत आहे, भरताचा जड भरत झाला. भरत मुक्तीला गेलेले राजा होते, पण आश्रमात असताना त्यांना शेवटी एक हरिण दिसलं. ती हरिणी प्रसूत होणार होती आणि तिच्या मागं वाघ लागलेला होता. मग हरिणी नदीवरनं उडी मारत होती आणि त्यावेळेला वाघानं तिच्यावर झेप घेतली, म्हणून तिनं उडी मारली. खरं तर ती उडी मारली तेव्हा त्याच क्षणाला ती प्रसूत झाली आणि ते पिल्लू पाण्यात पडलं गंगेच्या. भरत आपल्या आश्रमातनं ते बघत होते गंगेच्या काठावरनं, आणि अरे 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 काय पिल्लू, आता ह्याचं कोण कसं करणार, हे मरून जाईल असं म्हणून त्यांनी नदीत उडी मारली आणि ते पिल्लाला घेऊन आले. मग आता ह्याला आई नाही आहे ना, मग आई विना पोर म्हणून त्यांनी त्याच्यावरती खूप माया लावली. जी माया सोडून जे तिथं आले त्यांनी त्या हरणाच्या पिल्लावर माया लावली. आणि मग हरणाच्या पिल्लावर माया लावली 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 असं झालं की ते आता हरणाच्या पिल्लाशिवाय चैन पडत नाही. ध्यानामध्ये भगवान कृष्ण येत नाही, ध्यानामध्ये हरणाचं पिल्लू येते, अशी अवस्था झाली. आणि हरणाचं पिल्लू आहे ना ते, त्यांना असं वाटायचं की अरे हे बाहेर गेलं, ह्याला बहुतेक वाघानं खाल्लं का, ह्याला सिंहानं पळवून नेलं का, अरे पाण्यात गेलं, ह्याला मगरीन नेलं का, असं वाटायचं. आणि ते सारखे त्याच्या मागे फिरायचे. हरणाचं पिल्लू आहे, शेवटी ते एक दिवस यांचं नकळत लक्ष चुकून ते निघून गेलं जंगलामध्ये. आणि कालांतराने यांचाही देहावसान झालं. मनामध्ये ही जाणीव होती की अरे हरणाच्या पिल्लाचं काय झालं असेल, पुढचा जन्म जो आला तो हरणाचा. पण ही स्मृती घेऊन आला की आपण तपश्चर्या केलेले विद्वान कोणीतरी होतो आणि आता आपल्याला हा जन्म कशामुळे आला, तर ह्यामुळे आला. म्हणून ते हरिण सुद्धा त्या पद्धतीने वागत होतं, साधकासारखं वागत होतं. आणि जेव्हा हरणाच्या जन्मातून बाहेर पडले तेव्हा जड भरत म्हणून जन्माला आले. जड भरत म्हणजे तो लोकांना जडमूढ आहे असं वाटायचं, पण प्रत्यक्षात ते महाज्ञानी होते, कारण त्यांना कळलेलं होतं की संसारात लक्ष घातलं की चिकटतं. सगळं सोडलं आणि त्या हरणाच्या पिल्लाला शेवटी चिकटून बसले. ही जी एकमेव जाणीव होती ती पुढच्या जन्मामध्ये ती येत गेली. आणि जडभरताच्या जन्मात ते कशालाही चिकटले नाही. कोणी त्याला मूर्ख म्हणलं, कोणी हमाली कामाला लावलं, कोणी पालखीचा भोई म्हणून दिलं, कशालाही त्यांनी नाही म्हटलं नाही. कोणी काही बोललं तरी नो रिॲक्शन, नो रिॲक्शन, नो रिस्पॉन्स. कारण हरणाच्या पिल्लाला वाचवणं चुकीचं नव्हतं, पण त्याच्यावर माया लावणं चुकीचं होतं. पण तो जो कॉन्शियसनेस आहे ना, सावधपणा, तो त्या क्षणाला स्खलित होतो माणूस. म्हणजे अजून एक त्यात गोष्ट सांगता येईल. एक साधू होता, मस्त झोपडीत तपश्चर्या करत होता, आनंदात राहत होता. आणि एक दिवस त्या झोपडीत उंदीर आला
उंदीराला इकडे तिकडे कुरतडतोय, हे करतोय ते करतोय. साधूला वाटलं आता काय करायचं. बघा करतोय साधना परमेश्वराची. उंदीर कुणाच्या? उंदीर कुठून आला? कुठून आला? उंदीर परमेश्वराचाच आहे ना. मी परमेश्वराचा, उंदीर पण परमेश्वराचाच ना. मी साधना परमेश्वराची करतोय. उंदीर हा मला कधीही आयुष्यात अस्वस्थ करू शकत नाही, डिस्टर्ब करू शकत नाही. पण साधू असून सुद्धा, तपश्चर्येत असून सुद्धा भावना अशी झाली की उंदरामुळे माझ्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय येतो. मग आता उंदरावर काय केला पाहिजे उपाय? मांजर आणलं पाहिजे. मग गावात गेले, गावात मांजर शोधून आणलं. मग साधू मांजर शोधतात म्हटल्यानंतर साधूंना गरज आहे, मग गरजेसाठी माणूस पण पाहिजे. बरोबर. मग मांजर आलं, मांजराबरोबर त्याची सेवा करायला दूध पाहिजे. मग आता दुधाचा प्रश्न निर्माण झाला. साधूंना प्यायला दूध पाहिजे. नेहमी एक गावातली एक तरुण मुलगी होती, ती आणून द्यायची. साधू मस्त असायचे. आता ते मांजर आलं, मांजराबरोबर दूध पाहिजे म्हणून गाय आली. लोकांनी गाय दिली की रोज खाल्लं दूध कोण आणणार वरती डोंगरावर? इथंच गाय ठेवा. अहो म्हटले गायचं करणार कोण? काय नाही म्हटले, ही मुलगी रोज येते त्याच्यापेक्षा इथंच थांबेल म्हटलं, ही करेल. मुलगी राहायला लागली साधूच्या आश्रमामध्ये. झाला की संसार निर्माण झाला. हळूहळू लग्न झालं, हळूहळू मुलं झाली. आणि मग एक प्रसंग असा आला की जेव्हा त्यांना कळलं, अरे आपण काय करून बसलो हे. तसं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधीही पकडणार, त्या तात्कालिक सुखाच्या वाटतात. भोगानं भोगता वयमेव भोगता, हे लक्षात ठेवायचं काय. भोग हे भोगले जात नाहीत, तर आपण भोगले जातो. मी भोग घेत नाही तर भोग मला ओढून घेत आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रत्येक भोग अवस्था झाल्यानंतर आपल्याला गळून गेल्यासारखं होतं. का गळून गेल्यासारखं होतं? मी जर भोग घेतलेला आहे तर माझी क्षमता वाढली पाहिजे. बरोबर. उलट होतं. पण उलट होतं. का होतं? कारण मी भोग घेतच नाहीये. मग ही भोग घेण्याची कला ज्याला जमली तो परमेश्वर, तो श्रीकृष्ण आहे. मग तसंच आपल्याला झालं पाहिजे. भोग म्हणजे काय हे कळलं तर आपल्याला तो भोगता येतो. मी त्याच्याशी चिकटलो की गळून जातो. मी न चिकटता राहिलो की मी तसाच्या तसा राहतो. करणं, ऐकणं सोपं आहे, करणंही कदाचित तेवढंच सोपं आहे, पण आपल्याला ते सहजासहजी जमत नाही. कारण मला हे चिकटल्याशिवाय मला बरं वाटत नाही. बरोबर. मी म्हटलं तर तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो, पण असं एकूण एक म्हणजे संपत नाहीत प्रश्न आहे मनातलं. तुम्ही म्हटलं की येत राहत आहेत. आता शेवटचा एक सांगून टाका. आता संसारात जो पडलाच माणूस त्यांनी काय करायचं? आता तुम्ही म्हटलात की ती खालची पायरी आहे, ते उलटा प्रवास नाही झाला पाहिजे, पण जो पडला त्या संसारात त्याच्यासाठी काहीतरी साधना सांगा तुम्ही. म्हणजे साधना म्हणजे फार मोठा शब्द नाही वापरत, पण साध्या काही तंत्र टेक्निक्स. आधी प्रपंच करावा नेटका, असं समर्थांनी सांगितलं. नेटका म्हणजे काय हे समजलं की संसार व्यवस्थित झाला. नेटका म्हणजे जी गोष्ट जेवढ्याच तेवढी असायला हवी तेवढ्याच तेवढी ठेवावी. गुलाबजाम आवडले म्हणून 8 दिवस रोज गुलाबजाम आणून खातोय, किंवा अख्खा डबाचा डबा संपेपर्यंत खाल्ला, हा नेटका संसार नव्हे. जी गोष्ट जेवढ्याच तेवढी हवी, वस्तूंचा उपभोग कसा असावा, आहाराचा उपयोग उपभोग कसा असावा, त्या मर्यादेनुसार जर राहिलं, आपण शास्त्रविहित मर्यादेनुसार जर राहिलं तर आपण 100% संसार सुखी होतो. कारण तो नेटका झालेला असतो. आणि जेवढा नेटका संसार करू शकतो तेवढा परमार्थ हा खूप चांगला होतो. कारण संसार नेटका करण्यासाठी आपण मुळात आध्यात्मिक भूमिकेत असायला लागतं, तरच नेटका होतो. नाहीतर आपण सगळे नेटानं संसार करतो. आणि संसारी माणसाला पण तेवढा चान्स आहे का मुक्तीचा जेवढा 100% आहे. पारमार्थिक माणसाला, आध्यात्मिक माणसाला? आपले सगळे ऋषीमुनी विवाहितच होते. ऋषीमुनी म्हणतोय. त्याच्यानंतर जे साधू संत झाले तेही विवाहित होते. प्रत्यक्ष रामचंद्र ज्यांची आपण उपासना करतो तेही विवाहित आहेत. शंकराची उपासना करतो, शिव विवाहित आहेत. विष्णूची उपासना करतो, त्यांचंही लग्न झालेलं आहे. त्यामुळे लग्न करू नये आणि मग परमेश्वर मिळणार असं काहीही नाही. असं असूच शकत नाही. शिवशक्त्या युक्तो, राथपंथामध्ये सांगितलेलं आहे. शिवशक्त्या युक्त, शिवशक्तीने युक्त असा त्याचीच उपासना. शिवाशिवाय शक्ती नाही, शक्तीशिवाय शिव नाही, हे एकजीव आहे, समरसता आहे. आपल्याला ती द्वैतातून दिसते, पण द्वैतातून जरी उपासना केली तरी तिथंच जाऊन पोचते. म्हणून ही साधा सोपा उपाय आहे की ज्या त्या वस्तू किंवा ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी शास्त्रानुसार कराव्यात. अतिथी आला त्याला अभ्यागताला दिलं, मग आमच्या पानातलं आम्ही का द्यायचं, आम्हालाच खायला ते आता आम्ही आणून ठेवलेलं होतं, काय स्पेशल काहीतरी आणून ठेवलेलं होतं. नेटका प्रपंच जो येईल तो आपल्यासारखाच आहे ना. बरोबर. जर तो, त्यालाही भूक लागते म्हणजे तो आपल्यासारखा आहे, त्यालाही गोड खाल्लं की छान बरं वाटतं, आम्हालाही वाटतं, मग आम्ही गोड लपवून ठेवायचं आणि त्याला द्यायचं नाही. असं का करायचं? ह्याला नेटकं म्हणायचं. ह्याला आम्ही नेटानं प्रपंच करतोय की आमचं जे आहे ते आम्ही नेटानं चालवतो. असं न करता सर्वसमावेशकपणानं जर संसार केला, ईश्वरार्पण आहे तो.
वा, खूप खूप धन्यवाद. खूप मी म्हणजे फारच असे प्रश्न विचारले, काही काही बालिश पण असतील, पण तुम्ही खरंच छान उत्तर दिली आहेत सगळ्याची. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आशा आहे की आपण अजून परत पण काही पॉडकास्ट नक्की करूयात, निश्चित. काही ठराविक विषय घेऊन. खूप खूप धन्यवाद. देर आर नो सिली क्वेश्चन्स. नुसतीच वाढीव चर्चा.